ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज करायसाठी आपण यूज का करतो? आपण ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो कशासाठी? कारण आपल्याला काय करायचं असतात, काही ॲप्लिकेशन्स यूज करायचे असतात. जसे की आपल्याला एक मोबाईल आहे, मोबाईलमध्ये काय असतं आपल्या अँड्रॉइड, राईट. लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉपमध्ये मोस्ट ऑफ द लॅपटॉपमध्ये आता काय विंडोज वगैरे इन्स्टॉल केलेलं असतं. तर मग विंडोज इन्स्टॉल केल्याच्या नंतर काय करतो आपण, त्याच्यात ॲप्लिकेशन टाकतो. आपल्याला यूज करायचे असतात कोणते ॲप्लिकेशन, जसं की आता अँड्रॉइडमध्ये आपण ॲप्लिकेशन कोणते यूज करतो, लाईक व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, राईट. हे ॲप्लिकेशन आहेत. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याकडे हार्डवेअर तर आहे. हार्डवेअर म्हणजे कोणता, आपला मोबाईल किंवा लॅपटॉप, राईट. आपण कम्पेअर करू. ते जर सपोज तुमचं लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉपमध्ये तुम्ही जेव्हा नवीन परचेस करतो त्यावेळेस त्याला तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता का? नाही. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय टाकावं लागतं आपल्याला, ओएसचं इन्स्टॉलेशन करावं लागतं. ओएस इन्स्टॉल केल्याशिवाय आपण त्याला यूज करू शकतो का? नाही. मग पहिल्यांदा आपण काय करणार, त्याच्यामध्ये ओएस इन्स्टॉल करतो. ओएस इन्स्टॉल केल्याच्यानंतर ते लॅपटॉप काय होईल, रेडी टू यूज होईल. मग त्या ओएसवर काय करतो आपण, आपले ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो. करेक्ट आहे. म्हणजे ते काय, एक ओएस काय, एक ब्रिज आहे कशामध्ये, तुमच्या हार्डवेअर आणि तुमच्या ॲप्लिकेशन्स किंवा युजर असं म्हणू शकतो. ॲप्लिकेशन कोण यूज करणार आहेत, आपण युजर, राईट. मग तुमचं ओएस काय, ओएस इज अ इंटरफेस बिटवीन हार्डवेअर अँड युजर, या हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर असं म्हणलं तरी पण चालतं. मग ते ओएस काय, वेगवेगळ्या टाईपचे ओएस आहेत मार्केटमध्ये. काय, वेगवेगळे ओएस म्हणजे कोण, वेगवेगळ्या कंपनीज आहेत जे ओएस प्रोव्हाइड करतात. जसं की विंडोज आपण ऐकलेलं आहे, अँड्रॉइड ऐकलेलं आहे आपण, त्याच्यानंतर ॲपलचं मॅक ओएस ऐकलेलं आहे आपण, राईट. त्याच्यासोबत लिनक्स पण ऐकलेलं आहे तुम्ही. आता लिनक्स आतापर्यंत आपण ऐकले, पण त्याला कधी यूज करायचा आपल्याला जास्त कधी संबंध आलेला नाही आहे, राईट. बरोबर. ऐकले आपण की हां लिनक्स ओएस आहे, मार्केटमध्ये लिनक्स ओएस आहे, बट आपण त्याला यूज केलं नाही. विंडोजचे आपण थोडंफार नोन आहेत. लॅपटॉप आपण यूज करतो डेली लाईफमध्ये, त्याच्यामध्ये विंडोज आहे, आपल्याला माहिती आहे कसं त्याला यूज करण्यासाठी थोडंफार येतं, आपल्याला नॉलेज आहे. जसं की लॅपटॉपमध्ये त्याच्यात फाईल बनवणं, त्याच्यात डबल क्लिक करून मध्ये जाणं, एंटर करणं, ह्या कॉपी, कंट्रोल-C, कंट्रोल-V, ह्या छोट्या छोट्या गोष्टी काही माहिती आहेत आपल्याला की विंडोज आपण यूज टू आहे त्याची. करेक्ट आहे. अँड्रॉइडमध्ये पण तसंच आहे. अँड्रॉइडमध्ये आपला मोबाईल आहे, मोबाईलमध्ये आपला अँड्रॉइड आहे, आपण अँड्रॉइड यूज टू आहेत. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं, अनइन्स्टॉल करायचं, ते ॲप्लिकेशन चालवायचं, हे सगळं माहीत आहे. बरोबर. ॲपलचे पण आपण बघितले आहेत, ॲपलचे पण त्यांचं वेगळं ओएस आहे, त्यांचे पण तसंच सेम यूज आहे. पण लिनक्स आतापर्यंत आपण ऐकले, पण त्याला कधी यूज करायचा आपल्याला संबंध आलेला नाही. करेक्ट आहे. मग आपण जे शिकणार आहेत ते लिनक्स ओएस शिकणार आहेत. काय शिकणार आहेत आपण, लिनक्स ओएस शिकणार आहेत. ठीक आहे. मग हे जे लिनक्स ओएस आहे, हे ओएस आपलं काय असणार आहे, याच्यामध्ये प्रत्येक ओएसचं काय एक आर्किटेक्चर असतं. काय असतं, एक आर्किटेक्चर म्हणजे काय असेल, जसं सपोज आता एक तुमचं एक जसं की आपण इकडं पकडू याला, हे एक तुमचं काय असणार आहे, एक हार्डवेअर असतं, राईट. हे एक हार्डवेअर आहे. हे हार्डवेअरवर आपल्याला काय करावं लागतं, एक सपोज एक ओएस टाकतो आपण, राईट. ह्या ओएसमध्ये काय करतो आपण, एक इथं टाकल्याच्या नंतर ह्या ओएसमध्ये आपण आपली ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो. जसं की मला इथे इन्स्टॉल करायचं, मला एक MX प्लेअर, ठीक आहे. जसं की इथं मला एक इन्स्टॉल करायचं आहे, त्याला काय म्हणतो आपण, टीम्स, जे आपण यूज करतो. इथे एक ॲप्लिकेशन यूज केलं मी, MS ऑफिस, है ना. हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. हे ओएसवर इथं ह्या तुमची जे काय असेल ह्या ओएसच्या ह्याच्यामध्ये आपण इथं इन्स्टॉल करतो. आणि हे जेव्हा ॲप्लिकेशन असतात, मग ॲप्लिकेशनची लँग्वेज कशी असते आपली, एक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ॲप्लिकेशन क्रिएट केलं असतात. जसं की पायथन, जावा, C++, ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय केलं असतं, आपले ॲप्लिकेशन क्रिएट केलं असतात. पण तुमचं जे हार्डवेअर आहे, त्या हार्डवेअरला तुमच्या फक्त हे 1010100001ची लँग्वेज समजते. त्याला काय आपण म्हणतो, बायनरी लँग्वेज. काय म्हणतो आपण, 01011001, ही जी लँग्वेज असते फक्त 1 और 0च्या फॉर्ममध्ये, ते असते फक्त बायनरी लँग्वेज. मग हे जी बायनरी लँग्वेज आहे, हे तुमचं जे हार्डवेअर आहे, या हार्डवेअरला फक्त काय समजते, तुमची बायनरी लँग्वेजच समजते. ठीक आहे. मग ह्या हार्डवेअरवर आपण काय करतो, तुमचं ओएस असतं. ह्या ओएसमध्ये मग एक 2 टाईपचे लेअर असतात. एक असते कर्नल लेअर, एक असते शेलची लेअर. काय असते, एक असते कर्नल लेअर, एक असते तुमच्या शेलची लेअर. मग तुम्हाला एक कर्नल आणि शेलची लेअर आहे, तर मग हे तुमचे ॲप्लिकेशन्स आहेत, हे इन्स्टॉल होणार. हे इन्स्टॉल झाल्यानंतर ते यूज करायसाठी करतो आपण. मग आता हे दोन जे ओएस आणि जे तुमचं जे शेल आहे, शेलमध्ये कर्नल आणि शेल आहेत, हे दोन कधी यूजमध्ये येतात. मग ते यूज येतात कशासाठी, तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, हे एक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बनलेलं ॲप्लिकेशन, त्याला कन्वर्ट करून त्याला बायनरीमध्ये कोणाकडे पाठवणार, तुमच्या कर्नलकडे पाठवणार, राईट. कर्नल ते ॲज इट इज कोणाला पाठवणार, तुमच्या हार्डवेअरकडे, की बाबा ही फाईल आहे, मला ही फाईल ओपन करायची, किंवा मला हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तुम्ही जर सांगितलं मला व्हॉट्सअप ओपन करायचं आहे, तर तुमच्या मोबाईलला कळलं कसं पाहिजे की व्हॉट्सअप म्हणजे तुमची रिक्वेस्ट आहे व्हॉट्सअप ओपन करायची. तर ते प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जे बनवलेलं जे तुमचं एक ॲप्लिकेशन आहे, त्याला तुमचं काय करतं, ते बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून तुमच्याकडे हार्डवेअरकडे एक रिक्वेस्ट पाठवतं. आणि ते रिक्वेस्ट तुम्ही ॲज इट इज रिव्हर्स ऑर्डरमध्ये तशीच येते तुमच्याकडे. आणि तुम्हाला जे ॲप्लिकेशन ज्या फॉर्ममध्ये बनलेलं आहे, आता तुम्हाला डिस्प्लेमध्ये तुमचं एक त्याचं लँग्वेज आहे, डॅशबोर्ड व्हॉट्सअपचं इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे, तर तुम्हाला सगळं व्हॉट्सअपचे डिटेल कसे दिसतील, इंग्लिश लँग्वेजमध्ये दिसतील, राईट.
हे काय चालतं, असं एक स्ट्रक्चर चालतं त्या प्रत्येक तुमच्या ओएसचं आर्किटेक्चरचं. काय असतं, प्रत्येक ओएसचं आर्किटेक्चर एक स्ट्रक्चर असतं. मग त्या फॉर्ममध्ये तुमचं काय असतं, हे चालतं. जसं की तुम्हाला सांगितलं, हे तुमचं हार्डवेअर आहे, त्याच्यावर तुम्ही काय करणार आहे, कर्नल, त्याच्यावर तुमचं काय असणार आहे, शेलची लेअर, हे असते शेल. हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केलं, जसं की वेगवेगळे ॲप्लिकेशन, VLC मीडिया ॲप्लिकेशन कोणतरी यूज करते, कोणी ब्राउझर करते, राईट, कोणी कंपायलर, हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत जे वेगवेगळे युजर काय करणार आहे, त्याला ॲक्सेस करणार आहे. मग हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे, कोणाला हार्डवेअरला समजण्यासाठी काय असतं, हे त्याच्या थ्रू सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे हार्डवेअरकडे पास होत असते. कोणा थ्रू, ह्या शेल एक इंटरप्रेट करतं, कोणतं, जे तुमचं लँग्वेज आहे, ज्या लँग्वेजमध्ये तुमचं ॲप्लिकेशन बनले त्याला कन्वर्ट करतं बायनरीमध्ये, आणि जे हार्डवेअरकडनं जे बायनरीमध्येच येणारी रिक्वेस्ट आहे, जे डिस्प्ले येणार आहे, त्याला कन्वर्ट करतात कुठे, तुमच्या प्रोग्रामिंग, ज्या लँग्वेजमध्ये ॲप्लिकेशनचं बनलं आहे, त्याचं डॅशबोर्ड ज्या फॉर्ममध्ये बनवलं आहे त्याचं तुम्ही तशा पद्धतीने काय करू शकता, यूज करू शकता. काय असतं, मग हे आर्किटेक्चर आहे. ठीक आहे, समजलं. OS काय आहे, मग OS काय, OS एक इंटरप्रेट आहे, त्याला काय म्हणू शकतो, अँड ऑपरेटिंग सिस्टीम इज अ इंटरफेस बिटवीन युजर अँड कम्प्युटर. हे तुमचं हार्डवेअर म्हणजे कोणतं आहे, तुमचं कम्प्युटर, आणि हे कोणतं असणार आहे, तुमचे ॲप्लिकेशन, याच्यामध्ये काय असणार आहे, ते ऑपरेटिंग सिस्टीम. जोपर्यंत हे ऑपरेटिंग सिस्टीम आपण टाकणार नाही त्याच्यामध्ये, तोपर्यंत आपण ते ॲप्लिकेशन यूज करू शकणार नाही, म्हणजे त्याच्यात इन्स्टॉलच नाही करू शकणार आहे. आणि ॲप्लिकेशनच इन्स्टॉल केलं तर आपण यूजच करू शकणार नाही, म्हणजे एंड युजर. समजलं. तर हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग आपण ह्याच्यामध्ये शिकणार होतो वेगवेगळ्या टाईपचे OS आहेत. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे OS आहेत, जसं की सर्व्हर OS, डेस्कटॉप OS, मोबाईल OS. तुम्हाला ह्या 2 OS तर माहिती आहेत, मोबाईल OS माहिती आहे, डेस्कटॉप OS माहिती आहे. आपण जे शिकणार आहेत ते शिकणार आहेत सर्व्हर लेवल OS. काय शिकणार आहोत आपण, सर्व्हर लेवल. मग आता सर्व्हर लेवल OS शिकणार आहेत, तर सर्व्हर म्हणजे काय, सर्व्हर डिझाईन फॉर सर्व्हर कम्प्युटर दॅट 24/7. तुम्हाला जे काही सर्व्हिस असतील ते 24/7 तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करते. जसं की तुम्ही काय केलं, एक यूट्यूबला गेलो आणि यूट्यूबला तुम्हाला एक व्हिडिओ पाहायचा आहे, तुम्हाला एखादा लिनक्सचा एक व्हिडिओ पाहायचा आहे, तुम्ही यूट्यूबला गेले आणि एक लिनक्सचा व्हिडिओ सर्च केला, राईट. मग तुम्हाला त्या व्हिडिओवर तुम्ही पाहताय, तुम्ही ह्या व्हिडिओला क्लिक केलं, काय केलं, तुम्ही सपोज ह्या एक व्हिडिओला प्ले केलं, तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या लॅपटॉपमध्ये आहे का, कुठे आहे, हा लॅपटॉपमध्ये आहे का, नाही, हा कुठे आहे, यूट्यूबच्या साईटवर. करेक्ट आहे, यूट्यूबच्या साईटवर. आता तुम्ही काय केलं, यूट्यूबच्या साईटवर गेला आणि एक व्हिडिओ प्ले करायला सांगितलं, तो व्हिडिओ तुम्हाला लगेच काय भेटला, अवेलेबल झाला, तुम्ही ते यूज करू शकता. मग यूट्यूब काय करते, तुम्हाला सर्व्हिस देते, तुम्हाला जे पाहिजे ते, तुम्ही जे व्हिडिओ त्याच्यासाठी सर्च केला तो व्हिडिओ तुम्हाला देतोय. मग हे जेव्हा तुम्ही पाहिजे त्यावेळेस, कारण तुम्ही एकच युजर नाही आहेत की यूट्यूबला तुमची एक रिक्वेस्ट आहे, असे मिलियन्स ऑफ पीपल्स आहेत जे तुमच्या यूट्यूबला ॲट अ टाईम सर्व्हिसला काय करतायत, व्हिजिट करतायत. बरोबर आहे. यूट्यूब जे आहे सोर्स ॲप्लिकेशन आहे ते मल्टिपल लोक यूज करत आहेत. मग प्रत्येक लोकांची रिक्वेस्ट आली, त्याच टाईमला ते जे तुम्हाला जी काही सर्व्हिस आहे ते लगेच भेटली पाहिजे. त्याच्यासाठी त्याचं काय असणार आहे, त्याचं बॅक एंडला त्याचं कॉन्फिगरेशन असणार आहे. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कुठेतरी त्यांनी स्टोअर करून ठेवलेला असणार आहे ऑब्व्हियसली बॅक एंडला. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ती सर्व्हिस काय भेटते, क्विक आणि एकदम स्मूथली व्यवस्थित तुम्ही चालू शकताय, जर तुमच्याकडे इंटरनेटचं प्रॉपर व्यवस्था असेल तर. करेक्ट आहे. मग हे यूट्यूबला जे सर्व्हर आहे, यूट्यूबचं जे सर्व्हर आहे, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी कुठेतरी त्याचं कॉन्फिगरेशन असेल. जसं की माझा लॅपटॉप आहे, ह्या लॅपटॉपमध्ये माझ्या हार्ड डिस्क असणारच ऑब्व्हियसली. करेक्ट आहे. हार्ड डिस्क असेल तर माझ्या लॅपटॉपमध्ये मी काही गोष्टी, माझं OS इन्स्टॉल करू शकतो. बरोबर आहे. मग ह्या OS इन्स्टॉल करण्यासाठी माझा हार्ड डिस्क असेल. तसंच यूट्यूबचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ स्टोअर केल्यासाठी डिव्हाइस आहे क्लाउड, त्यासाठी पण त्याचं बॅकएंडला पण त्याचं काय असणार आहे, ऑब्व्हियसली एक मोठं काहीतरी सर्व्हर बनवून ठेवलेलं असणार आहे. सर्व्हर इन द सेन्स की त्याचं कॉन्फिगरेशन है ना. मग ते तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करू शकताय. मग त्याच्यासाठी जे लागणारी जी OS आहे तेवढ्या स्ट्रॉंग लेवलची असली पाहिजे, जे की मल्टिपल युजर्स तुम्हाला ॲक्सेस करायचे, तर तुम्ही डिरेक्टली ॲक्सेस करू शकताय. फॉर एक्झाम्पल, जर आता सर्व्हर रिलेटेड OS आपण थोडंसं साईडला ठेवलं, आपल्याकडे काही ते वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत. जसं की आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलच्या सोबत आपले वॉच आहे, TV आहे, राईट. आता काय, मग हे जे तुमचे विंडोजचा एक मोबाईल आला होता पाठीमागं, मायक्रोसॉफ्ट OS, त्यांचा एक मायक्रोसॉफ्टचा एक मोबाईल आला होता. पण त्यांनी काय केलं, मायक्रोसॉफ्टच्या मोबाईलसाठी एक वेगळी OS क्रिएट केली. आता विंडोजसाठी लॅपटॉपसाठी एक त्यांच्याकडे वेगळी OS असणार आहे. त्यांनी एकच OS प्रत्येक डिव्हाइसमध्ये का वापरली नाही, कम्पॅटिबिलिटी इश्यू. जे तुमचं लॅपटॉप जेवढं स्ट्रॉंग असणार आहे तेवढं तुमची वॉच आहे का तेवढी स्ट्रॉंग. वॉचचं काय असणार, एक छोटंसं एक सेटअप असणार आहे एकदम, तर पर्टिक्युलर फंक्शन्स आहेत. तर लॅपटॉपचे काय वेगवेगळे मोठी काहीतरी मल्टीफंक्शनल यूजसाठी आपण त्याला घेतले. वॉच काय फक्त आपल्याला टाईम शो करण्यासाठी आपण यूज करतो, त्याच्यामध्ये जास्त कॉन्फिगरेशन वगैरे नसणार आहे. मग त्याच्यामध्ये जर आपण लॅपटॉपमध्ये जे टाकणारी जे OS आपण जर वॉचमध्ये टाकले तर आपली चालेल का,
राईट. किंवा वॉचमध्ये जे आपले ओएस आहे ते आपण लॅपटॉपमध्ये चालेल का? नाही. म्हणजे काय होईल, कम्पॅटेबिलिटी इश्यू येईल. मग त्याच्यासाठी काय केलं त्यांनी, वेगवेगळे जे तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत त्यासाठी वेगवेगळी ओएस क्रिएट केली. करेक्ट आहे. वॉचसाठी वेगळी, आता आपल्या अँड्रॉइड टी व्हीसाठी वेगळी, मोबाईलसाठी वेगळी, डेस्कटॉपसाठी वेगळी. त्याच पद्धतीनं तुमच्या सर्व्हरसाठी पण तेवढीच वेगळी त्यांना ओएस बनवावं लागली असेल, आणि तेवढ्या स्ट्रॉंग लेवलची, जेणेकरून सर्व्हर काय करतात, तुम्हाला 24/7 तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. कोणताही युजर कधीही रिक्वेस्ट टाकू शकतो, मला हा व्हिडिओ पाहायचा. मग यूट्यूबचं सर्व्हर लगेच रेडीच आहे तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी. हां, लगेच तुम्हाला एक लिनक्सचा व्हिडिओ पाहायचा, तुम्ही लिनक्स व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. आपण अशा टाईपमध्ये वेगवेगळ्या ओएस आहेत, त्या ओएसमध्ये आपण शिकणार आहेत लिनक्स ओएस. म्हणजे काय, तुमचे जे सर्व्हर असतील त्या सर्व्हरमध्ये काय असणार आहे, लिनक्सची ओएस इन्स्टॉल करून सर्व्हर क्रिएट केलेले सर्व्हर आपण त्याला आपल्याला यूज करायचं आहे. काय करायचं आहे, आपण त्याच्यामध्ये शिकणार आहेत लिनक्स सर्व्हर रिलेटेडची ओएस. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे वॉट इंट्रोडक्शन टू लिनक्स. इंट्रोडक्शन टू लिनक्स म्हणजे लिनक्सची निर्मिती कशी झाली, लिनक्स कसं आलं मार्केटमध्ये, किंवा लिनक्स कशामुळे यूज करतायत. तर इथं तुम्ही ज्यावेळेस याल तर पहिल्यांदा लिनक्सची डेफिनेशन जेव्हा तुम्ही सर्च कराल तर लिनक्स इज अन ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय, लिनक्स एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय, कोणी कोणी लिनक्सला कर्नल पण म्हणतात. काही लोक म्हणतात लिनक्स इज अ कर्नल, बट ते पण तेवढंच सत्य आहे जेवढं की लिनक्स इज अन ऑपरेटिंग सिस्टीम म्हणाल तेवढं पण ते पण दोन्ही पण तितकंच सत्य आहे. ठीक आहे, दोन्ही पण तेवढंच करेक्ट आहे. तुम्ही त्याला कर्नल पण म्हणू शकता लिनक्सला एक, किंवा लिनक्सला तुम्ही एक ओएस पण म्हणू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन वर्ड आहे का भेटला, ओपन सोर्स. काय हे ओपन सोर्स म्हणजे काय, ओपन सोर्स काय असतात, ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स इज अ कोड दॅट पब्लिकली ॲक्सेसिबल. म्हणजे हे जे तुमचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स आहेत त्यांचे कोड तुम्हाला पब्लिकली इझिली ॲक्सेसिबल आहेत आणि ते फ्री टू यूज आहेत. काय, ह्याच्यासाठी तुम्हाला कोणते पैसे वगैरे पे करायची गरज नाही. जसं की तुम्हाला एक मोझिला फायरफॉक्स एक ॲप्लिकेशन आहे, हे तुम्हाला इन्स्टॉल करण्यासाठी कोणते पैसे पे करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली इन्स्टॉल करून यूज करू शकता. जसं की VLC मीडिया प्लेअर आहे, VLC मीडिया प्लेअर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, इन्स्टॉल करू शकता. जसं की मला हे व्हर्च्युअल बॉक्स आहे, VM व्हर्च्युअल बॉक्स, हे मी यूज करतो, ह्याला मला कुठं पैसे पे करायची गरज नाही. मी त्यांच्या साईटवर जाईल, डायरेक्टली ह्या साईटला जाईल, व्हर्च्युअल बॉक्स साईडला जाईल, इथं आलो ओरॅकल व्हर्च्युअल बॉक्स या साईडला, इथं गेल्यानंतर डायरेक्टली जाऊन मला डाउनलोड करून मला हे काय भेटेल, मी त्याच्यावर जर क्लिक केलं तर मला काय होईल, व्हर्च्युअल बॉक्स लागेल, डाउनलोडिंग लागेल. मला कुठं पैसे वगैरे पे करायचे गरज आहे का, हे जे सॉफ्टवेअर्स आहेत मला कुठं फ्रीली कुठं पण ॲक्सेसिबल आहेत, म्हणून ह्यांना काय म्हणतो आपण, ओपन सोर्स सॉफ्टवेअर. ठीक आहे. मग लिनक्स पण असंच आहे. तुम्हाला लिनक्स यूज करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली लिनक्सच्या साईडला जा आणि तुम्हाला लिनक्सची ओएस तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून यूज करू शकता. जसं की माझ्याकडे एक आहे लिनक्सचा एक हे Ubuntu म्हणून एक लिनक्सचे काय फ्लेवर्स आहेत त्याला म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, फॅमिलीज, एक टाईपचे ते टाईप्स ऑफ वेगवेगळे लिनक्सचेच काय फ्लेवर्स आहेत. जसं की आता तुम्हाला फ्लेवर्स म्हणजे काय समजेल की आईस्क्रीम एक होती पहिल्या व्हाईट व्हॅनिला कलरमध्ये, आता आईस्क्रीमचे काही वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, चॉकलेट आलं आहे, मँगो आला आहे, त्याच्यामध्ये बटरस्कॉच आला आहे, राईट, असे काही वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. चॉकलेट तर तुमचं जो आईस्क्रीमचा जो मेन टेस्ट असेल तो सेमच असणार आहे, बाकीची जी टेस्ट आहे तुमच्या फ्लेवरची थोडीशी टेस्ट असणार आहे. तसेच लिनक्स काय ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे त्याचा यूज करून त्याचे कोड फ्रीली इझिली ॲक्सेसिबल असल्यामुळे त्याचे यूज करून लोकांनी काय केलं, त्यांच्या गरजेनुसार त्यांचे वेगवेगळे त्याचे फ्लेवर्स क्रिएट केले. मग आता हे त्याच्यामधलाच एक लिनक्समधलाच एक त्याचा एक फ्लेवर्स आहे, ज्याला म्हणतो आपण उबंटू म्हणून एक ओएस आहे. मग त्याला एक ओएस म्हणून यूज करून ते यूज करतात. त्याच्यावर क्लिक केलं की काय होईल, हे ओएस तुम्हाला डाउनलोडिंगला लागेल. डाउनलोड करना पड़ेगा, हाँ सबको करना पड़ेगा भैया, अभी नहीं करो, अभी मत करो, जब मैं बोलूँगा तब करो. ठीक आहे, समजले. तर हे काय आहेत मग आता वेगवेगळे त्याचे ओपन सोर्स सॉफ्टवेअर. मग लिनक्स पण काय तुमचं ओपन सोर्स, ह्याला कोणा बनवले, क्रिएटेड ॲज अ हॉबी बाय लायनस टॉरवॉल्ड नावाच्या एका व्यक्तीने 1991ला लिनक्सला क्रिएट केलं. काय 1991ला क्रिएट केलं ॲज अ अल्टरनेटिव्ह ऑफ मिनिक्स ओएस विच इज बेस ओरिएंट ऑफ युनिक्स, जी खूप जुनी ओएस आहे. युनिक्स ओएसलाच बेस करून बाकीच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचे काय झालेले आहेत, क्रिएट झालेले आहेत. ठीक आहे. मग ह्याचंच काय केलं, त्याचाच यूज करून लिनक्स क्रिएट केले. लिनक्स एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे मग तुम्हाला जेव्हा त्याचा यूज करायचा, हे यूज करायसाठी केलं पर्सनल कम्प्युटर, सर्व्हर्स, मोबाईल डिव्हायसेसमध्ये पण आता लिनक्स काही दिवसाला येईल. मोबाईलमध्ये पण लिनक्सचे मोबाईल आता काय होते, बनायला चालू होते. त्याच्यामध्ये पण आता अँड्रॉइडचे मोबाईल आहेत ओएस, तसे लिनक्स ओएस आपण पण मोबाईल क्रिएटिंगला चालू आहे. ठीक आहे. असे वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही काय करू शकता, लिनक्स यूज करू शकता. मग लिनक्स आणि विंडोज, आपल्याला विंडोजविषयी माहिती आहे,
कंपनीमध्ये विंडोज यूज न करता लिनक्स यूज का करतायत मोस्ट जास्त, राईट? कारण ऑपरेटिंग सिस्टीम राइट। इसमें क्या होता है, जैसे कि ये क्या है, एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम होने की वजह से आप क्या कर सकते हो, इसको कभी भी डाउनलोड आ रहा है ना। तर मग ते आपलं ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे काय तुम्ही डिरेक्टली काय करू शकता, त्याला इन्स्टॉल करू शकता, यूज करू शकता, राईट, फ्री ऑफ कॉस्ट. पण विंडोजसाठी असं आहे का, विंडोजसाठी नाही. विंडोजसाठी तुम्हाला काय करावं लागतं, विंडोजचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं, करेक्ट आहे. विंडोजचं सबस्क्रिप्शन घेऊनच तुम्हाला विंडोज यूज करू शकता, अदरवाईज तुम्ही विंडोज यूज नाही करू शकत, है ना. त्यासोबत नंतर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि हे नॉट फ्री आहे, राईट. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लिनक्स इन्स्टॉल केल्याच्या विंडोज इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक अँटीव्हायरस इन्स्टॉल करावं लागतं. बॅकअप माइंडमध्ये तुमच्या डोक्यामध्ये असतं की चला आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्याला अँटीव्हायरस टाकावं लागेल, की आपल्या लॅपटॉपची सिक्युरिटी असली पाहिजे, डेटा आपला सिक्युअर असला पाहिजे, कोणते व्हायरस वगैरे त्याच्यावर अटॅक नाही केला पाहिजे, राईट. असं आपलं बॅकअप माइंडमध्ये चालत असतं. पण लिनक्समध्ये तसं नाही. लिनक्स तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला असं कोणतं एक थर्ड पार्टी एक अँटीव्हायरस वगैरे इन्स्टॉल करायची गरज नाही आहे कोणतंच, काय, कारण हे लिनक्स इज मोर सिक्युअर दॅन विंडोज. तुमचं लिनक्स हे खूप सिक्युअर आहे ॲज कम्पेअर टू विंडोज. असं नाही की लिनक्सवर अटॅक नाही होत, बट खूप रेअर केसेसमध्ये त्या गोष्टी तुमच्या हातानं, तुम्ही एखादी चुकून तुमच्या हाताने एका निग्लेक्ट काही गोष्टी झाली, तुम्ही काही गोष्टी जर एखादा पोर्ट वगैरे असतात पुढं, जेव्हा तुम्ही खूप पुढं गेल्यानंतर लिनक्समध्ये खूप जास्त डीप डाईव्ह शिकल्याच्या नंतर तुम्हाला त्या गोष्टी कळतील की आपल्याला त्या लिनक्सला पण कसं, आपण कोणता व्यक्ती तिथं आला पाहिजे, कोण व्यक्ती गेला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण पण इथून डिसाईड करू शकतो. मग हे खूप सिक्युअर असतं तुमचं काय लिनक्स ॲज कम्पेअर टू विंडोज. म्हणून कंपन्यासाठी काय असतं, त्यांच्यासाठी सिक्युरिटी जास्त इम्पॉर्टंट राहते, कारण त्यांचा डेटा खूप सिक्युअर आणि इम्पॉर्टंट असतो, राईट. त्यांच्यासाठी त्यांचा डेटा ब्रीच नाही झाला पाहिजे, हे त्याची सगळ्यात मोस्ट प्रायोरिटी असते त्यांची, की बाबा आपला डेटा सिक्युअर नाही झाला, म्हणजे जास्त सिक्युअर असला पाहिजे, कुठं ब्रीच नाही झाला पाहिजे. म्हणून ते काय करतात, मग त्याचं एक महत्त्वाचं एक रिझन आहे की ज्याच्यामुळे लिनक्सचे सर्व्हर जास्तीत जास्त यूज करतात ॲज कम्पेअर टू विंडोज. असं नाही की विंडोजचे सर्व्हर यूजच करत नाहीत. खूप जर सपोज 100 असतील तर 90 सर्व्हर तुमचे विंडोजचे लिनक्सचे असतील. इतकं पर्सेंटेज झालेलं आहे आता लिनक्सचे सर्व्हर, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक मोर इफिशियंट इन रिसोर्स युजेस. तुमचं जेव्हा लिनक्स इन्स्टॉल करायचं, तुमचे जे रिसोर्सेस आहेत लॅपटॉपचे तुमचे रिसोर्स आहेत ते खूप कमी यूज होतील. विंडोज इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला विंडोजमध्ये सी ड्राईव्हमध्ये तुम्हाला कमीत कमी 50-100 GB स्पेस तुम्हाला स्पेशल सोडावंच लागतं, तरच तुमचं विंडोज व्यवस्थित चालतं. पण लिनक्सचं तसं नाही. लिनक्सचं तुमचं 10-15-20 GB मध्ये पण तुमचं एक चांगलं सर्व्हर व्यवस्थित चालू शकतं बेसिक यूजसाठी. काय बेसिक यूजसाठी तुम्ही 10-20 GBचं बी सर्व्हरमध्ये तुमचं एक लिनक्स इझिली इन्स्टॉल होऊन तुम्ही यूज करू शकता. मग ह्यासाठी तुमचे रिसोर्सेस पण कमी होतील. म्हणून लिनक्स काय एक लाईट वेटेड OS आहे. काय लाईट वेटेड OS आहे. हे यूज घ्यायसाठी करतात लिनक्स, यूज फॉर डेव्हऑप्स, प्रोग्रामिंग, डेटाबेस, क्लाउड कम्प्युटिंग, बिगर डेटा हार्डअप, असे मोठमोठे जे काही तुमचे आता सध्याचे टूल्स आहेत त्याच्यासाठी काय करतात, सगळीकडे तुमचं आता लिनक्सच यूज होत आहे, राईट. आपलं विंडोज तर तुम्हाला माहिती आहे, विंडोज फक्त मोस्टली जास्तीत जास्त सगळ्या, आता घरी एक लॅपटॉप आहे, त्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये विंडोज असतं मोस्ट प्रोबेबली, राईट. 10 लॅपटॉपपैकी तुमच्या 9 लॅपटॉपमध्ये विंडोजच असतात तुमच्या इन्स्टॉल केलेलं, है ना. आणि तुमचे बाकीचे काही फीचर्स आहेत जसं की केस सेन्सिटिव्ह आहे आणि विंडोज केस इनसेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जसं की तुम्ही एखादी फाईल सेव्ह केली लावाटेक नावाने कॅपिटल L टाकून विंडोजमध्ये, तुम्ही स्मॉल L टाकून जरी सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाते विंडोजमध्ये. पण लिनक्समध्ये तसं नाही. लिनक्समध्ये ज्या गोष्टी कॅपिटल असेल ते कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, ठीक आहे. लिनक्स काय केस सेन्सिटिव्ह आहे. तर हे झालं त्याचे लिनक्स. ह्याच्यामध्ये लिनक्स कसं आहे, लिनक्स आपलं फेमस असणार आहे. विंडोज तुमचं फेमस आहे त्याच्या GUI साठी. काय त्याच्या GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. कारण विंडोजला आपण काय करतो, सगळ्या गोष्टी ग्राफिकल करतो. जसं की मला त्याला क्लिक करायचं आहे, मी याच्यावर क्लिक करणार, राईट. ह्याच्यावर असं काही क्लिक करणार, आपल्याला माहिती आहे क्लिक करून आपण ग्राफिकल यूज करतो विंडोजला, है ना. विंडोज काय त्याच्या मग त्या ग्राफिकल युजर इंटरफेससाठी फेमस आहे. तसंच लिनक्स हे फेमस आहे त्याच्या CLI मोडसाठी. काय CLI म्हणजे कमांड लाईन इंटरफेस. काय कमांड लाईन इंटरफेस, जे की असं असणार आहे तुमचं लिनक्स. एक तुम्हाला असं एक टर्मिनल देईल, ह्या टर्मिनलवर तुम्ही काय करणार, तुमचं पूर्ण लिनक्स हँडल करणार. आता तुमचं जे सर्व्हर आहे हे सर्व्हर तुम्ही एका टर्मिनलवर हँडल करू शकता. फक्त तुम्हाला असं ग्राफिकल काहीच नाही भेटणार. एक असं ब्लॅक स्क्रीन भेटेल, अशी स्क्रीन भेटेल. त्या स्क्रीनवर तुम्हाला सगळ्या गोष्टी स्क्रीन थ्रूच काय करायच्यात, मॅनेज करायच्या, राईट. तुम्हाला असं ग्राफिकल जसं आता मी तुम्हाला करून दाखवले, हे तुम्हाला कुठे भेटणार नाही लिनक्सच्या सर्व्हरमध्ये.
लिनक्सचे सर्व तुम्हाला डायरेक्टली असं ब्लॅक स्क्रीन भेटेल अशी एक. मग तुम्हाला इथनं सगळ्या गोष्टी काय करायच्या त्या लिनक्सला हँडल करायच्या. चॅप्टर 1 पासून ते चॅप्टर एंडपर्यंत तुम्हाला जेव्हा लिनक्समध्ये तुम्ही एंट्री कराल तर तुमच्या पूर्ण गोष्टी तुमच्या कमांडनंच आहेत, तुम्हाला त्याचा ॲक्सेस करायचा आहे. लिनक्समध्ये टोटल कमांड्सच आहेत फक्त. काय तुमच्या कमांड्स आहेत ते तुम्हाला एक्झिक्यूट करायचे. ठीक आहे. तर हे आहे तुमचं बेसिक लिनक्सच्या इंट्रोडक्शन. मग आता ह्याच्यामध्ये इन्स्टॉल जेव्हा तुम्ही कराल लिनक्स तर इन्स्टॉल केल्यानंतर त्याचे 2-3 काय त्याचे बेसिक आम्ही काय बघितलं होतं त्याचे बेसिकमध्ये. कौन सा? हाँ ये भी हो, ये वाला भी और पिछले 2 जो वीडियो थे ना ये भी सेंड करना. ठीक है, आपके साथ शेयर की जाएगी सर. ठीक आहे. तर हे मग आपण काय करतोय त्याला यूज करतोय तसं तुम्हाला म्हणलं लिनक्सचे डिस्ट्रीब्युशन्स. काय डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्याचे फ्लेवर्स. जसं की आता एक लिनक्स ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे ह्याचे म्हणजे लोकांनी त्यांचं नॉलेज यूज करून त्याचे डिस्ट्रीब्युशन्स क्रिएट केले. काय केलं डिस्ट्रीब्युशन. जसं की फेडोरा, ओपन सोर्स आहे, उबंटू. आता तुम्हाला सांगितल्या पद्धतीने उबंटू, काली लिनक्स. हे काली लिनक्स जे हे आहे हे हॅकर लोक जे असतात ना ते सगळ्यात जास्त हॅकिंगमध्ये यूज केलं जातं काली लिनक्स OS है ना. ह्याचे सगळे काय आहेत आता हे वेगवेगळे OS आहेत आणि हे सगळे आता लोकांनी त्यांच्या ह्याच्यानुसार गरजेनुसार त्यांनी काय केलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी तसं यूज करून थोडं नॉलेज यूज करून त्यांनी त्यांचं एक वेगवेगळं OS क्रिएट केलं आहे त्याच्या पर्सनल यूजसाठी. राईट. असे पॉप्युलरली खूप सारे फेमस काय आहेत OS आहेत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत रेड हॅट लिनक्स. काय बघणार आहेत रेड हॅट लिनक्स. त्याला म्हणतात RHCE. राईट. RHEL रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स. RHEL राईट. RHEL रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स. त्याच्यानंतर बघितलं होतं आम्ही डायरेक्टरी स्ट्रक्चर. काय बघितलं होतं डायरेक्टरी स्ट्रक्चर. तर डायरेक्टरी स्ट्रक्चरमध्ये काय तुम्ही जेव्हा विंडोज इन्स्टॉल करताल तर तुमचे विंडोज इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं विंडोज कशामध्ये इन्स्टॉल होतं. विंडोज ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल कराल तर विंडोज इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं विंडोज कोणत्या ह्याच्यामध्ये इन्स्टॉल होतं तुमचं C ड्राईव्ह. करेक्ट आहे. असं काहीतरी C ड्राईव्हमध्ये काय झालं असतं तुमचं विंडोज इन्स्टॉल झालेलं असतं है ना. कोलन असं उलटा स्लॅश वगैरे बॅकवर्ड स्लॅश ज्याला म्हणतो आपण. ह्या फॉर्ममध्ये काय तुमच्या ह्या एका ड्राईव्हमध्ये तुमचं विंडोज इन्स्टॉल झालेलं असतं. तर लिनक्स इन्स्टॉल होतं तुमचं ह्या एका स्लॅशमध्ये ज्याला आपण फॉरवर्ड स्लॅश म्हणतो. काय म्हणतो तुमचं लिनक्स इन्स्टॉल होतं ह्या फॉरवर्ड स्लॅशमध्ये. जसं विंडोज C ड्राईव्हमध्ये इन्स्टॉल होतं बॅकवर्ड स्लॅश तसं लिनक्स हे तुमचं ह्या स्लॅशमध्ये इन्स्टॉल होतं. बघा इथं दाखवतो तुम्हाला मी. हे माझ्याकडे हे ना लिनक्स आहे. हे बघा लिनक्स इन्स्टॉल केल्यानंतर दिसते स्लॅश. तर हे लिनक्स माझं हे असं स्लॅशमध्ये इन्स्टॉल होते. माझ्या लॅपटॉपमध्ये लिनक्स इन्स्टॉल केलेले आहे. ठीक आहे. तर मग हे जेव्हा इन्स्टॉल कराल तुम्ही तर जेव्हा इन्स्टॉल केल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काही फोल्डर्स क्रिएट होतात. काय होतात विंडोजमध्ये काही फोल्डर्स क्रिएट होतात ज्याला आपण प्रोग्राम फाईल्स, परफेक्ट लॉग्स. तुम्ही C ड्राईव्हमध्ये ओपन करा तुमच्या ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला आता की परफेक्ट लॉग, प्रोग्राम फाईल्स आणि आणखीन काय परफेक्ट लॉग्स वगैरे असे काही युजर्स, विंडोज असे काही 5-7 फोल्डर तुमचे क्रिएट होतात. राईट. तसंच लिनक्समध्ये पण तुम्ही लिनक्स इन्स्टॉल केल्यानंतर लिनक्समध्ये पण काही फोल्डर्स क्रिएट होतात. तर जे विंडोजमध्ये जे फोल्डर असतात त्याला लिनक्समध्ये म्हणतात DIRECTORY. काय म्हणतात त्याला डायरेक्टरी. काय म्हणतात त्याला डायरेक्टरी. लिनक्समध्ये त्याला म्हणतात डायरेक्टरी. राईट. ज्याला आपण फोल्डर म्हणतो विंडोजमध्ये त्याला आपण इथं लिनक्समध्ये डायरेक्टरी हा वर्ड यूज करणार आहे जास्तीत जास्त. ठीक आहे. डायरेक्टरी और डायरेक्टरी जे पण तुम्हाला म्हणायचं ते म्हणू शकता. तर हे जे डायरेक्टरी आहे पण हे पण तुमची काय असणार आहे टॉप लेवल डायरेक्टरी असणार. ह्याला काय म्हणतो आपण टॉप लेवल डायरेक्टरी. म्हणजे सगळं तुमचं जे सर्व्हर असेल ह्या स्लॅशमध्येच इन्स्टॉल होतं. जे काय ॲक्टिव्हिटी होईल तुमची सगळी हे स्लॅशमध्येच होईल. काय होईल जे बी तुमची ॲक्टिव्हिटी होईल ते सगळी ह्या स्लॅशच्या आतमध्येच होईल. सर्व्हरमध्ये तुम्ही फाईल बनवा, काही डेटा ठेवा, वेबसाईट ठेवा, जे काही तुम्हाला ठेवायचं तुमचं सगळं कुठं असणार आहे ह्या स्लॅशमध्येच असणार आहे. जी पण तुम्ही ॲक्टिव्हिटी कराल ते सगळं ह्याच्यातच करणार आहेत. ह्यात जे बी तुमचं काय असेल सगळा डेटा सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या स्लॅशच्या आतमध्ये सेव्ह होईल. कारण सर्व्हर तुमचं कशामध्ये इन्स्टॉल झालेलं आहे ह्या स्लॅशमध्ये. ठीक आहे.
तर हे जसं तुमचे फोल्डर्स आहेत, मग ह्याच्यामध्ये मी ते काही फोल्डर सांगितले होते. हे जे फोल्डर्स आहेत ह्याला म्हणतात फाईल सिस्टम हायरार्की, राईट. इफ यू आर कमिंग फ्रॉम विंडोज यू मस्ट अवेअर अबाउट सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, इट इज इन लिनक्स देर इज नो सी और डी ड्राईव्ह. जसं सांगितल्याप्रमाणे काही सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह असे कोणते ड्राईव्ह नाहीत. लिनक्स स्टँडर्ड फाईल सिस्टम हायरार्की तुमचं काय असणार आहे, लिनक्स ह्या स्लॅशमध्ये इन्स्टॉल होतं आणि त्याच्यासोबत त्याचे काय बाय डिफॉल्ट काही त्याचे फोल्डर्स क्रिएट होतात, ज्याला आपण काय म्हणणार आहे डायरेक्टरी. काय म्हणतो आपण डायरेक्टरी. आता ह्या प्रत्येक डिरेक्टरीचा एक सिंगल मिनिंग आहे. तो मिनिंग मी त्याच्या फर्स्ट लेक्चरमध्ये काय केलेलं आहे मी सांगितलं आहे की कोणत्या डिरेक्टरी कशासाठी यूज केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही तुम्हाला बेसिकली 2-3 डिरेक्टरी सांगतो. बिन, एस बिन ह्या डिरेक्टरी असतात, त्याच्यामध्ये कमांड्स होतात लिनक्सच्या, राईट. मग बाकीची एक बूट डिरेक्टरी आहे. त्या बूटमध्ये तुमच्या सर्व्हर जे बूट करण्यासाठी जे बॅकएंडला त्याला फाईल्स किंवा डिरेक्टरी लागतील त्या सगळ्या फाईल्स किंवा डिरेक्टरी ह्या बूट डिरेक्टरीच्या आतमध्ये सेव्ह होतात, राईट. ETCमध्ये तुमच्या सगळ्या कॉन्फिगरेशन रिलेटेडच्या फाईल्स सेव्ह होतात ETCमध्ये. हे मग मी ते फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला जाईल, तुम्ही बघा त्याला. एक उद्या आज बघून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा आयडिया येईल की काय काय झालं. तर चला मग आपण काय करूया, काही मग आम्ही बघितले होते काही कमांड्स, काय केले होते काही कमांड्स बघितले. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही सर्व्हर इन्स्टॉल कराल लिनक्सचं, तर तुम्हाला हे असं दिसेल स्क्रीन. काय दिसेल तुम्हाला, एक अशी स्क्रीन दिसेल जेव्हा सर्व्हर इन्स्टॉल कराल त्यावेळेस. ठीक आहे. तर हे सर्व्हर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. त्याला तुम्हाला युजर नेम आणि एक पासवर्ड टाकायचा असतो. पासवर्ड टाकल्यानंतर लिनक्स तुम्हाला असं ग्राफिकली असं दिसतं. हे ग्राफिकली आहे. काय हे तुमचं लिनक्स हे ग्राफिकली आहे. तर तुम्हाला याचा लिनक्स कशा थ्रू हँडल करायचं आहे, तुम्हाला टर्मिनल थ्रू. काय करायचं आहे तुम्हाला, टर्मिनल थ्रू. मग असं तुम्हाला स्क्रीन भेटेल, एक काय भेटेल तुम्हाला, अशी स्क्रीन भेटेल. मग इथनं तुम्हाला सगळं तुमचं लिनक्स काय करायचं आहे, हँडल करायचं. ठीक आहे. तर बघितले होते आम्ही काही कमांड्स. तसं तुम्ही फाईल क्रिएट करता. काय क्रिएट करता तुम्ही, एक फाईल क्रिएट करता. तर फाईल क्रिएट करते वेळेस तुम्ही काय करता, राईट क्लिक करता किंवा तुम्ही यूज करता नोटपॅड ॲप्लिकेशन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही काय करता, तुमच्या फाईलमध्ये डेटा लिहिता. डेटा लिहिल्यानंतर त्याला तुम्ही सेव्ह करता, बरोबर आहे. तुम्ही त्याला सेव्ह करता आणि त्याच्यानंतर तुमची एक फाईल क्रिएट होते. पण इथं तुम्हाला फाईल क्रिएट करते वेळेस तुम्हाला आता ती फाईल्स असं लिहायचं वगैरे काही नाही. तुम्ही डायरेक्टली एक फाईल क्रिएट करू शकता. कशाने क्रिएट करू शकता, कमांडने क्रिएट करू शकता. पण त्याच्या अगोदर हे काय आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. ते स्क्रीनवर दिसते त्याला काय म्हणतो आपण, हे जे असतं हे असतं युजर नेम. रूट जे असतं तो युजर नेम असतं. तुमच्या सिस्टममध्ये ज्याला पूर्ण फुल ॲक्सेस असतो तो असतो तुमचा रूट युजर. जसं आपल्या कंपनीमध्ये गेल्यानंतर कंपनीचा ओनर, त्याला कंपनीचं पूर्ण ॲक्सेस असतं. कंपनीमध्ये किती लोक ठेवायचे, किती लोक काढायचे, किती लोकांचं पेमेंट वाढवायचे, किती लोकांचं कमी करायचे, हा टोटल ॲक्सेस कोणाकडे असतो, तुमच्या कंपनीच्या ओनरकडे असतो, राईट. मग तुमचा जो ह्या सिस्टमचा जो ओनर आहे तो ओनर असतो रूट युजर. काय असतो, रूट युजर. आणि बाकीचे जे लोकल युजर असतात, असे 2-3 टाईपचे युजर असतात सिस्टममध्ये. पण दुसरे जे लोकल युजर असतात ते लोकल युजर म्हणजे आपल्यासारखे एम्प्लॉईज जे कंपनीमध्ये कामाला वगैरे जातो आपण. आपल्याला कंपनीमध्ये फुल ॲक्सेस असतं का कंपनीचा, नाही. काही लिमिटेड ॲक्सेस असतो. त्या लिमिटेड ॲक्सेसमध्ये राहून आपल्याला काय करावं लागतं, आपलं काम करावं लागतं. पूर्ण ॲक्सेस आपल्याला कंपनीची डायरेक्टली गेल्यावर युजर नेम पासवर्ड कोणी सांगतं का, कंपनीने काय दिलं असतं, तुमचं एक युजर ID आणि पासवर्ड दिला असतो. तुम्हाला त्याच्याने लॉग इन करायचं आहे आणि तुमचं काम करायचं, राईट. जेणेकरून ते तुम्हाला काय करतील, मॉनिटर करतील की तुम्ही किती काम केले किती नाही ते, राईट. मग तसेच काय असतात, तसे लोकल युजर असतात. त्याला म्हणतात लोकल युजर लिनक्समध्ये. आणि जो मेन बॉस असतो त्याला म्हणतात रूट युजर. आणि ह्याला कशाचेच लिमिटेशन नाही आहे. काय ह्याला कोणतेच लिमिटेशन नाही आहे. ओनरला कोणते लिमिटेशन असतात का, तो कधी पण येऊ शकतो, कधी पण जाऊ शकतो. कोणाला पण, कोणाचं पण कोण काय काम करायला, कोणाच्या पण कॅबिनमध्ये जाऊन चेक करू शकतो की कोण काम करायला, राईट. पूर्ण त्याला काय सगळी अथॉरिटी आहे त्याला. तसंच हे रूट युजर असतो, त्याला फुल अथॉरिटी आहे. सिस्टममध्ये काय चाललं आहे, कोण युजर कोणतं काम करते हे सगळं बघण्याचं फुल ॲक्सेस कोणाकडे आहे, ह्या रूट युजरकडे असतो. ठीक आहे. मग हे जे तुमचं रूट युजर आहे हे असतं तुमचं युजर नेम. मग हे युजर नेम कोणते तुमच्या ह्याचं लॉग इन केलेला युजर नेम आहे एवढं एकच दिसतंय का, असं असतं नाही, खूप मोठं पण असू शकतं. त्यासाठी कमांड काय आहे, मग पहिली कमांड आहे हू ॲम आय. काय, हू ॲम आय, मी कोण आहे तुम्हाला दाखवलं. तुमचं युजर नेम दिसते इथं, युजर नेम खाली दिसते बघा. युजर नेम काय, हा रूट म्हणजेच कोण आहे तो युजर नेम आहे, राईट. जसं आपलं नाव आहे, दुसरं एक नाव दाखवतो तुम्हाला मी, ठीक आहे.
आता इथे युजर नेम आहे, आता जर चेक केलं मी तर एक लोकल युजर असणार आहे. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला त्याचं नाव दिसते. त्याच्यासाठी युजर नेम काय विराट. ठीक आहे, एक लोकल युजर आहे. इथं तुमचं दिसेल तुम्हाला रूट युजर. समजते. हे काय कोण युजर नेम कोण म्हणजे कोणत्या युजरने लॉग इन केला आहे. तुम्हाला जर युजर नेम चेक करायचं असेल तर कमांड काय हू ॲम आय. सेकंड पोर्शन असतो हे @च्या नंतरच असतो, त्याला म्हणतात आपलं होस्ट नेम. काय असतं होस्ट नेम म्हणजे तुमच्या सर्व्हरचं नाव काय. काय डोमेन नेम असू शकतं तिथं, IP ॲड्रेस असू शकतं तिथं, तुमचं काही पण असू शकतो. ठीक आहे, तर इथं मी त्याला एक नाव दिलं, एक लोकल नाव दिलं आहे. तुम्हाला जर चेक करायचं आहे तुमच्या सर्व्हरचं होस्ट नेम काय, तुम्ही टाईप करा कमांड होस्ट नेम. कमांड टाईप करायची तुम्हाला होस्ट नेम. लिनक्स इतकं इझी आहे, तुम्हाला जे काय म्हणायचं तसेच तुम्हाला सिंपल कमांड असतील. काय असतील फक्त कमांडने ॲक्टिवेट करायचं. तुम्हाला आता बाकीचं तुम्ही बघू शकणार नाही डबल क्लिक करून वगैरे, सगळे तुम्हाला या टर्मिनलवर मॅनेज करायचं सगळं. आणि इतकं इझी असेल ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी यूज करा. हां बस कर कमांड टाईप करायचं, एंटर करायचं. कमांड तुमची बरोबर असेल तर तुम्हाला एक्झिक्यूट आउटपुट त्याचं व्यवस्थित प्रॉपर दिसेल. कमांड चुकीची असेल तर तुम्हाला आउटपुट दिसणार नाही. जसं की आता मी ही कमांड टाईप केली आणि येथे टाकलं असं, तुम्हाला काय असं सांगतं येतं की कमांड होस्ट नाम कमांड इज नॉट अशी कमांड नाही. तुमची जर एक कमांड प्रॉपर असेल तरच तुमचं काय होईल इथं. ठीक आहे, तर याचं सर्व्हरचं नाव काय मग server.example.com असं सर्व्हरचं नाव आहे. आपलं जसं फुल नेम आहे तसंच याचं मशीनचं पण फुल नेम आहे, ज्याला आपण FQDN म्हणतो, फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम. सर वो जो सिंबल आ रहा है ना बीच में सर्वर की साइड में ऐसा, वो कंपलसरी है? ये वाला ना. हाँ यही बताने वाला हूँ मेरे को. आगे के चल रहे हैं ये फर्स्ट सेकंड थर्ड, उसमें थर्ड पोर्शन है वो. ठीक है, और ये जो हाँ जो आपने लास्ट में लिखे उनमें MI, तो उस पे अपन कुछ भी लिख सकते हैं कहाँ पे. अभी लास्ट में. हाँ होस्ट नेम के अलावा और भी कुछ जो अपन को मिलेगा. नहीं, अगर कमांड अगर हमें पता है तो हम लिख सकते हैं. अभी होस्ट नेम देखने के लिए सिर्फ होस्ट नेम ही कमांड होगी. ओके. हमें क्या चाहिए अभी, हमें होस्ट नेम देखना है तो हम कमांड क्या इस्तेमाल करेंगे, होस्ट नेम ही इस्तेमाल करेंगे. तो होस्ट नेम दे देंगे. अगर अभी मुझे देखना है किस यूज़र से लॉगिन है तो मैं क्या करूँगा हु एम आई यही कमांड टाइप करूँगा, तो मुझे वो यूज़र नेम दिखा देगा कि मैं किस यूज़र से लॉगिन हूँ. समझ रहे हो. आपको जो एक्टिविटी चाहिए, आपको क्या चाहिए, अभी मुझे फाइल बनानी है तो मैं फाइल बनाने के लिए वही कमांड इस्तेमाल करूँगा. सिर्फ आपको क्या करना है उससे यूज टू होना है. अभी आपको थोड़ा सा कैसा लगेगा कि ये कुछ तो अलग हो रहा है, क्योंकि हमें क्या है पता है कि हम फाइल कैसे बनाते हैं, उसको डिलीट कैसे करते हैं, हमें यूज टू है उससे. लेकिन ये हमने आता है थोड़ा, तो पाइथन इसका पूरा अपोजिट है. अच्छा, मतलब उसमें थोड़ा अलग होता है, इसमें थोड़ा अलग होता है. हाँ, तो यहाँ पे भी वही है, आपको सिर्फ कमांड देखना है. ये कमांड जब आप पहले दो लेक्चर आपको थोड़ा सा ऐसा लगेगा कि कुछ तो अलग हो रहा है, लेकिन आपको कॉन्सेप्ट समझ में आया कि कैसे यूज़ करना है, किस चीज़ के लिए हम कौन सा कमांड यूज़ कर रहे हो, इसकी आपने प्रैक्टिस की तो ये इतना इजी रहेगा कि सर हाँ अभी बोलोगे कि सर ये बहुत इजी है, ये तो हम कर पाएंगे. बहुत सारे स्टूडेंट है जो नॉन टेक्निकल बैकग्राउंड से आके और नॉन टेक्निकल में जाके स्विच करके जॉब पर कर रहे हैं. नॉन टेक्निकल, आपका तो टेक्निकल बैकग्राउंड होगा तो फिर आपको तो फिर ज़्यादा ईजी. हाँ, तो फिर आपको तो बहुत ही ईजी जाएगा ये समझने के लिए. हाँ, तो वही बोल रहा हूँ आपको तो बहुत जल्दी ये समझ में आ जाएगा. ठीक है, थोड़ा सा क्या करना है आपको पेशेंस रखना है. एक दो लेक्चर सिर्फ, एक दो लेक्चर के बाद आपको खुद ब खुद ये सब समझ में आ जाएगा क्या चल रहा है, क्या एक्टिविटी चल रही है. आपको फर्स्ट लेक्चर में ऐसा लगेगा कि ये क्या हो रहा है, कुछ तो अलग ही दुनिया में कहाँ हम आ गए हैं. ठीक है, ये होता है फर्स्ट लेक्चर में, क्योंकि हम ये न देखो कोई भी चीज़ अगर हम कर रहे हैं तो पहले दिन जाके अगर हम नहीं पॉसिबल. हमने सोचा कि अगर ये पहले दिन मुझे सब आ जाए, ये पॉसिबल नहीं होता है. राइट, इसमें से कुछ चीज़ें कैसे होंगी. अभी देखो विंडोज़ जब हमने यूज़ करना शुरुआत की तो उसे हमें यूज़ करने के लिए पहले हमें बताना पड़ा. किसी ने तो हमें बताया कि हाँ इसको डबल क्लिक करोगे तो आप जाओगे फाइल एक्सप्लोरर में. वहाँ पे जाओगे तो उसमें आपको C ड्राइव, D ड्राइव ऐसे ड्राइव दिखाई देंगे, जहाँ पे आपको क्या है आपने एक वीडियो देखना है तो वो वीडियो उस फोल्डर में है. तो आप जाओगे डबल क्लिक करोगे तो वहाँ पे जाओगे. आपको ऐसे बोला है किसी ने, 2 बार बोला है, तीसरी बार आप खुद ब खुद जाके देख लिया आपने, फिर यूज़ किया. तो यही सेम वही चीज़ है. क्या है, ये भी वही सेम चीज़ है. आज आपको एक कमांड अलग दिख रहे हैं, कुछ तो बड़े बड़े कमांड दिख रहे हैं. ये इतने इजी रहेंगे जब आप इसकी प्रैक्टिस करोगे. कमांड अगर मुझे इसे रिमाइंड करना है वगैरह तो ये मुझे रट्टा मार के नहीं करना है. नहीं हाँ, रट्टा मार के नहीं, जैसे मतलब अगर
रिमाइंडर मतलब देखने वगैरह के लिए, तो ये मुझे यूट्यूब पे भी मतलब नॉर्मली कमांड सब जगह पे मिल जाते हैं। किस चीज़ के लिए आपको बोलना है कि मुझे इस चीज़ के लिए कमांड चाहिए, तो आप बोलोगे कि अभी मुझे क्या करना है, मुझे फाइल बनाना है, मैं कौन सी कमांड यूज़ करूँ, हाउ टू क्रिएट अ फाइल इन लिनक्स, तो मिल जाएगा आपको कि लिनक्स में किस तरीके से फाइल बना सकते हैं, कौन सी कमांड। तो आपको बोला जाएगा कि ये कमांड है, ये इस कमांड का इस्तेमाल करो, आगे नाम दे दो फाइल का, फाइल बन जाएगी। मुझे एक डायरेक्टरी बनानी है, डायरेक्टरी बनाने के लिए क्या करना है, मुझे उसको डिलीट करना है, मुझे कॉपी करना है, पेस्ट करना है, मुझे कट करना है, पेस्ट करना है। सब पता चल जैसे विंडो में होता है। ये पहले लेक्चर में नहीं आएगा, ये हमें स्टेप बाय स्टेप जाना पड़ेगा। हमारा पूरा बेसिक लिनक्स बेसिक कमांड्स खत्म करने के लिए कम से कम 3-4 दिन लगेंगे, तब जाके आपको थोड़ा सा आइडिया जाएगा कि हम क्या कर रहे हैं, राइट। लेकिन जब जितने हमने कमांड्स किए, इस कमांड की आपको प्रैक्टिस भी करनी है। हाँ नहीं वही इसीलिए तो मैं आपसे पूछा कि ये मुझे मतलब यूट्यूब वगैरह पे आराम से मिल जाएगी, जैसे कि अगर मैं घर जाऊंगी तो मैं प्रैक्टिस नहीं करूंगी तो फिर ये सब दिमाग के ऊपर जाएगा। आराम से ऐसे ही है, ठीक है। आपको प्रैक्टिस करनी ही करनी है, 2-3 दिन सिर्फ पेशेंस रखना है बस। कुछ नया कर रहे हैं ऐसा सोचना है, और एकदम इंटरेस्टिंगली करना है। पहले 2-3 दिन अगर करोगे, बाकी के बाद में कि तुम खुद ब खुद ही, हाँ आपको भी उसमें इंटरेस्ट आ जाएगा। आप खुद ब खुद देखोगे कि हाँ ये अच्छा है, इससे अच्छा तो मैं विंडोज से अच्छा मेरे लैपटॉप में लिनक्स इंस्टॉल करो और लिनक्स का इस्तेमाल करो, ऐसे आप बोल सकते हो। इतना ईजी है जब उसमें आप जाओगे, ठीक है। एक पॉजिटिव माइंडसेट के साथ जाना है हमें, राइट। क्योंकि अभी फर्स्ट टाइम आप देख रहे हो लिनक्स का टर्मिनल, शायद आपने पहली बार देखा रहेगा, तो फिर वो ये क्या हो रहा है, ऐसे होता है। जब मैंने भी पहली बार देखा था तो मुझे भी लगा ये क्या है, हमने तो विंडोज़ तो हमें आता है, क्यों विंडोज़ नहीं इस्तेमाल कर रहे लोग। कंट्रोल सी से हमें कॉपी करना है, कंट्रोल वी से पेस्ट करना है, कितना ईजी है ना। ईजी, यहाँ पे कमांड टाइप करना है उसके लिए, यहाँ पे ये फाइल यहाँ से उठाओ वहाँ पे पेस्ट करो, यहाँ पे कट यहाँ से कट करो वहाँ पे पेस्ट करो, यहाँ पे कमांड के जरिए। ये पहले 2-3 दिन आपको लगेगा ये क्या चल रहा है, ठीक है। तो कोई इसमें कोई ये नहीं है, ज़्यादा परेशान होने की कोई बात नहीं है, आपको खुद ब खुद सब आ जाएगा। सिर्फ थोड़ा सा पेशेंस और प्रैक्टिस करना है पॉजिटिव माइंडसेट के साथ, ठीक है। तो होस्ट नेम देखने के लिए हम क्या करेंगे, होस्ट नेम OIM में देखने के लिए हम देखते हैं उस कमांड से लिखेंगे हम यूज़र नेम। तो यहाँ पे जो दिख रहा है एक ऑप्शन दिख रहा है आपको, एक सिंबल दिख रहा है टिल्ट, इसको बोलते हैं टिल्ट। क्या बोलते हैं इसको, टिल्ट, ऐसा होता है ना। ये हमारा ये कहाँ पे होता है देखो, शिफ्ट प्रेस करेंगे और लैपटॉप में एकदम लास्ट साइड में एकदम इसके बटन के नीचे, इसके बटन के नीचे लेफ्ट में लेफ्ट बॉटम लेफ्ट में, हाँ 1 के हाँ राइट वहाँ पे है ना। तो वहाँ पे आपको दिखाई देगा, देखो यहाँ पे मैं यहाँ पे पेस्ट कर रहा हूँ, राइट। शिफ्ट प्रेस करना है और आपको ये आपको दिखाई देगा, ये ऑप्शन है, ये क्या है सिंबल है ऐसे वाला करके, है ना। इसको बोलते हैं टिल्ट। तो ये क्या होता है, आप किसी यूज़र के होम डायरेक्टरी में हो, ये आपको उससे पता चलेगा। क्या हो, किसी यूज़र के होम डायरेक्टरी में हो, इससे आपको आइडिया लग जाएगा। आप रूट यूज़र से लॉगिन हो तो इस रूट यूज़र में आप रूट यूज़र की होम डायरेक्टरी में हो, तो अभी देखना है कि हम कहाँ पर है, किस लोकेशन पर है। तो यहाँ पे हमें ग्राफिकली तो पता है, राइट, ग्राफिकली तो हमें आता है। जैसे कि देखो ये मेरा लैपटॉप है, अब मैं कहाँ पर हूँ कोई बताएगा, यहाँ पे दिखाई देगा मुझे, यहाँ पे हूँ मैं, दिख रहा है ग्राफिकली। मैं किस में हूँ अभी, स्लैश में हूँ, मतलब कंप्यूटर मतलब मेरा स्लैश है अभी। जैसे मैंने बोला कि इंस्टॉल इसमें हो रहा है, तो ये बाय डिफ़ॉल्ट कुछ डायरेक्टरी बनते हैं, ठीक है। तो उसमें देखा मैंने कि मैं अभी फ़िलहाल एक डायरेक्टरी है मेरी, मैं अभी व्यार में हूँ, दिख रहा है, यहाँ पे भी दिख रहा है आपको, यहाँ पे भी दिख रहा है कि मैं अभी व्यार में हूँ। मैं व्यार में जाऊँगा तो मुझे एक डायरेक्टरी मिलेगी कैशे, क्या है, अभी मैं व्यार कैशे, उसके बाद एक एम नाम की डायरेक्टरी। हाँ, ये वैसे जैसे आप फोल्डर में क्या नाम है, उसके अलग अंदर फोल्डर, बस अंदर फोल्डर, ये ग्राफिकली दिख रहा है हमें। अभी वही चीज़ अगर हमें टर्मिनल के थ्रू देखना है तो वो कैसे देखेंगे हम, क्या करेंगे, वही चीज़ अगर हमें टर्मिनल के थ्रू देखना है तो वो कैसे देखेंगे हम। तो उसके लिए यूज़ किया जाता है, कमांड का नाम होता है PWD। क्या होता है उसके लिए, कमांड यूज़ किया जाता है PWD। PWD मतलब प्रेजेंट वर्किंग डायरेक्टरी। क्या है, प्रेजेंट वर्किंग डायरेक्टरी। PWD कमांड एग्जीक्यूट करो और एंटर करो। तो जैसे आप एंटर करोगे तो आपको दिखाई देगा इसका नाम क्या है, प्रेजेंट वर्किंग डायरेक्टरी, राइट। तो आप कहाँ पे रहो,
स्लैश रूट के अंदर। अब ये स्लैश कौन है, ये अपना मेन वाला स्लैश जिसमें हमारा सर्वर क्या हुआ है, इंस्टॉल हुआ है। तो जैसे आप सर्वर इंस्टॉल करते हो तो उस स्लैश के अंदर कुछ डायरेक्टरीज क्रिएट होती है। तो इसमें से वो एक रूट नाम की एक डायरेक्टरी होती है, मतलब जो रूट यूज़र है उसके लिए उसका जो होम डायरेक्टरी है, मतलब उसके लिए भी एक घर रहेगा। जैसे आप कंपनी में जा रहे हो तो आपके लिए क्या दिया जाएगा, आपका यूज़र नेम और पासवर्ड दिया जाएगा। और आप जो काम कर रहे हो वो स्टोर कहाँ पर होगा, आप ही के अकाउंट में। आपका अकाउंट बनने के बाद उसमें एक होम डायरेक्टरी बन जाएगा आपके नाम का। तो उसमें आपका पूरा डेटा सेव होगा कि आप कौन सा काम, क्या काम कर रहे हो, कितना आपने काम किया है, ये सब आपका रिकॉर्ड कहाँ पे होगा, आपके होम डायरेक्टरी में से होगा। तो ये जो रूट यूज़र होता है, ये रूट यूज़र का एक होम डायरेक्टरी होता है, इसको बोलते हैं रूट यूज़र का होम डायरेक्टरी। किसको बोलते हैं, स्लैश रूट को रूट यूज़र का होम डायरेक्टरी। ठीक है, अभी ये दूसरा एक यूज़र है मेरे पास, लोकल यूज़र। क्या है, एक लोकल यूज़र है, इसका होम डायरेक्टरी कैसे देखेंगे हम, PWD। तो ये क्या होगा, स्लैश होम नाम की एक डायरेक्टरी रहेगी, और जितने लोकल यूज़र रहेंगे 1 2 4 5 10 कितने भी रहने दो अभी उसमें, तो जितने लोकल यूज़र आपके रहेंगे वो हर लोकल यूज़र के नाम की स्लैश होम के अंदर उस यूज़र के नाम की खुद एक डायरेक्टरी बन जाएगी। जो जो यूज़र है, अभी यहाँ पे विराट यूज़र है तो विराट यूज़र, राइट। अभी दूसरा समझो, मान लो रोहित है, रोहित, MS है, MS, राइट। तो जिस नाम से आपने एक यूज़र बनाया उस नाम से क्या हो जाएगी, आपके नाम की उस यूज़र के नाम की कहाँ पे डायरेक्टरी बनेगी, इस डायरेक्टरी के अंदर। स्लैश होम नाम की एक डायरेक्टरी है, होम के अंदर उसी नाम से, जो इस नाम से आपने यूज़र बनाया है, राइट। तो ऐसे होता है। तो ये होता है लोकल यूज़र का होम डायरेक्टरी। तो ये जो सिंबल है, तो ये सिंबल है आपको दिख रहा है, तो आपको सोचना है कि आप किसी यूज़र के होम डायरेक्टरी में हो। किस यूज़र के होम डायरेक्टरी में हो अभी फिलहाल, जिस यूज़र से आपने लॉगिन किया है, तो आप विराट यूज़र के होम डायरेक्टरी में हो। तो विराट यूज़र का होम डायरेक्टरी कहाँ पे रहेगा, फिर स्लैश होम स्लैश विराट। ठीक है, दूसरा यूज़र है रूट यूज़र, तो ये रूट यूज़र के होम डायरेक्टरी में हो तो स्लैश रूट। ऐसा समझ में। अभी यहाँ पे 2 सिंबल दिख रहे हैं और एक दिख रहा है, यहाँ पे स्लैश दिख रहा है, सॉरी इधर दिख रहा है हैश, और यहाँ पे दिख रहा है डॉलर, दिख रहा है, एक डॉलर दिख रहा है, यहाँ पे हैश दिख रहा है ना। देखो यहाँ पे हैश दिख रहा है, और मैं यहाँ पे दूसरा एक टर्मिनल ओपन किया मैंने, तो यहाँ पे मुझे डॉलर दिख रहा है, 2 अलग अलग दिख रहे हैं। तो हैश कब दिखाई देता है आपको, जब आप रूट से लॉगिन हो, और आप लोकल में तो हैश से वो करेक्ट। जब लोकल यूज़र रहेंगे, आपने कितने भी लोकल यूज़र रहने दो, डॉलर सिंबल, तो डॉलर से आपके टर्मिनल पे अगर डॉलर दिख रहा है तो मान लो कि आप क्या हो, एक लोकल यूज़र से लॉगिन हो। ये उसकी मतलब आइडेंटिटी है कि हम आइडेंटिफाई कर सकते हैं कि लोकल यूज़र से लॉगिन है। अगर आपको दिख रहा है यहाँ पे लिखा, यहाँ पे किसी ने क्या बनाया, रूट यूज़र नाम से एक यूज़र बनाया, क्या बनाया, एक रूट यूज़र नाम से एक यूज़र बनाया, लेकिन वहाँ पर दिख रहा है नहीं, रूट यूज़र से नाम से एक यूज़र बनाया। तो मैं सर ने बोला था कि रूट यूज़र मतलब क्या होता है, पूरा उसको एक्सेस होता है, लेकिन किसी ने रूट यूज़र को डिलीट किया और रूट यूज़र बनाया। डिलीट तो करना ही नहीं है, लेकिन कभी बस कंडीशन में किसी ने बनाया, रूट यूज़र को चेंज किया, उसका नाम चेंज किया, और रूट यूज़र का नाम किसी दूसरे किसी ने चेंज भी कर सकता है, तो आइडेंटिटी हाइड करने के लिए। तो उसने आइडेंटिटी हाइड करने के लिए आपने क्या किया, रूट यूज़र का एक नाम दे दिया अलग कुछ। तो यहाँ पे अगर रूट यूज़र नहीं आ रहा है, फिर भी आपको यहाँ पे स्लैश दिख रहा है, सॉरी हैश दिख रहा है, तो आप क्या बोलोगे, ये क्या है, हमारा रूट यूज़र है। लेकिन आपने यहाँ पे रूट यूज़र लिख के आया है, क्या क्या है, रूट यूज़र लिख के आ रहा है, लेकिन सामने आपको डॉलर दिख रहा है, तो ये लोकल यूज़र है। ये यहाँ से आप आइडेंटिफाई कर सकते हो, ऐसा समझ में। तो इसको बोलते हैं कमांड प्रॉम्प्ट। ये चीज़ को क्या बोलेंगे हम, कमांड प्रॉम्प्ट। प्रॉम्प्ट 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 मतलब जो हमें दिखाई दे रहा है स्क्रीन पर, है ना। कमांड प्रॉम्प्ट, ठीक है। तो ये हो गया कमांड प्रॉम्प्ट। देखो हमने बनाया यहाँ पे, अभी यूज़ भी किया है हमने, इसको मैं बंद कर देता हूँ, ये क्लोज टर्मिनल, ठीक है। अभी तक हमने देखा सिर्फ इतना सा। अभी हमने देखा कि यहाँ पे ये इधर आया, मैं यहाँ पर आया मैंने। अभी मुझे एक डायरेक्टरी है, ये सब क्या है, डायरेक्टरीज है, राइट, ये सारे डायरेक्टरीज है। अभी मुझे देखना है कि एक डायरेक्टरी के अंदर क्या डेटा है, क्या है, मुझे देखना है इस डायरेक्टरी के अंदर क्या है। एंसिबल नाम की एक डायरेक्टरी है, इसके अंदर क्या डेटा है, तो मैं कैसे देखता हूँ, हमें तो पता है, उसको डबल क्लिक करना है, डबल क्लिक करोगे तो हमें दिखाई देगा कि इसके अंदर ये डेटा है, बराबर है। लेकिन दूसरा एक डायरेक्टरी देखते हैं, रूट नाम का एक डायरेक्टरी है, इसको देखते हैं। जैसे मैं इसको देख रहा हूँ तो यहाँ पे मुझे कुछ ना कुछ तो दिख रहे हैं फाइल्स,
लेकिन अभी मुझे ये कमांड के थ्रू देखना है। क्या करना है मुझे? एक कमांड के थ्रू देखना है। तो मुझे क्या करना पड़ेगा? एक कमांड टाइप करनी पड़ेगी जिसका नाम है ls। डायरेक्टरी के अंदर का डाटा देखने के लिए ls। करेक्ट, डायरेक्टरी के अंदर का डेटा। देखो यहाँ पर जैसे मैंने ls टाइप किया और ls टाइप करने के बाद मैंने देखा कि ये मुझे दिख रहा है अभी डेटा क्या क्या है। अभी ये डेटा किस डायरेक्टरी के अंदर का दिख रहा है हमें? ये डेटा मुझे किस डायरेक्टरी के अंदर का दिख रहा है? जिस लोकेशन पर आप हो। क्या हो? आप जिस लोकेशन पर हो उस लोकेशन का आपको डेटा दिखाई देगा। मतलब अभी आप कहाँ पर हो? टिल्ट के अंदर है। टिल्ट मतलब क्या है? हमारा होम डायरेक्टरी है। क्या है? होम डायरेक्टरी। होम डायरेक्टरी मतलब किस यूजर का? रूट यूजर का होम डायरेक्टरी क्या होता है? /root। कैसे पता चलेगा हमें? pwd है ना। तो pwd जैसे करेंगे हम तो हमें कहाँ इस डायरेक्टरी के अंदर का डेटा दिखाई देगा? रूट यूजर के अंदर का। अगर आपको देखना है कि रूट यूजर के अंदर का देखना है तो आप क्या करोगे? फिर यहाँ पे दोगे स्लैश। तो इस स्लैश में जाओगे तो आपको यहाँ पे बहुत सारे ऐसे डायरेक्टरी दिखाई देंगे जो बाय डिफॉल्ट क्या होते हैं। जब हम लिनक्स इंस्टॉल करते हैं तो ये लिनक्स इंस्टॉल करते वक्त ये डायरेक्टरी बन जाती है। इसमें से 2-3 डायरेक्टरी मैंने बनाई है, ठीक है। एक एंसिबल नाम से, बोट नाम से, डेवॉप्स नाम से ये डायरेक्टरी मैंने बनाई है। बाकी की डायरेक्टरी है जो बाय खुद ब खुद बन जाते हैं जब सिस्टम हम इंस्टॉल करते हैं, ठीक है। तो अभी उसमें अगर ये डायरेक्टरी है ls किया मैंने और स्लैश मतलब कौन है? जिसमें हमारा सर्वर इंस्टॉल हुआ है पूरा। तो इंस्टॉल होने के बाद आपको दिखाई देगी, उसमें आपको एक डायरेक्टरी दिखाई देंगी रूट नाम से, जो इस यूज़र की क्या है? होम डायरेक्टरी है। आपको देखना है उस डायरेक्टरी के अंदर का डेटा ls/ आप क्या करोगे? रूट दोगे। स्लैश क्यों दे रहा हूँ मैं? क्योंकि ये डायरेक्टरी है स्लैश के अंदर। जैसे हमारा जैसे फोल्डर होता है, एक फोल्डर के अंदर फोल्डर, दूसरा फोल्डर, दूसरे अंदर की तीसरा, तीसरे के अंदर चौथा, ऐसे होते हैं। तो वैसे ही ये क्या है? मेन क्या है आपका? स्लैश है। इस स्लैश के अंदर आपका रूट नाम का डायरेक्टरी है। अभी रूट नाम के डायरेक्टरी के अंदर का आपको डेटा दिखना है तो ये आपको दिखाई देगा। आपको किसी पर्टिकुलर डायरेक्टरी के अंदर का डेटा देखना है तो आप देख सकते हो। विंडोज में एक चीज़ है क्या? पॉसिबल नहीं है। आपको वहाँ पे जाना ही पड़ेगा तभी जाके आपको देख पाओगे। करेक्ट, पर्टिकुलर डायरेक्टरी जाके ओपन करनी पड़ेगी तभी जाके देख पाओगे। लेकिन आप यहाँ से क्या कर सकते हो? किसी भी डायरेक्टरी के अंदर का डेटा देख सकते हो, डायरेक्टली देख सकते हो। आपको क्या देना है? सिर्फ उसका पाथ देना है, वो डायरेक्टरी कहाँ पर सिचुएटेड है, उसका लोकेशन कहाँ पर है। सिर्फ आपको उसको लोकेशन यहाँ पे मेंशन करना पड़ेगा। किसके साथ? किसके आगे? इस ls कमांड के आगे आपको यहाँ पे लोकेशन मेंशन करना है। मैंने क्या किया? ls किया और एक यहाँ पे लोकेशन मेंशन किया तो मुझे दिख रहा है /root डायरेक्टरी के अंदर का डेटा। अगर मुझे देखना है /var डायरेक्टरी के अंदर का डेटा तो मैं कैसे करूँगा? ls/ और var। वहाँ पे जा रहा हूँ क्या मैं? बिना जाए भी देख पा रहा हूँ उस डायरेक्टरी के अंदर क्या डेटा है। आया समझ में? तो ls से हम ऐसे डेटा देख सकते हैं। अभी आया समझ में? ls वही रहेगा स्लैश के साथ जो आपको पर्टिकुलर चाहिए उसका अपन को टाइप करना है तो उसका अंदर जो भी डाटा होगा। अगर मान लो हमने ls के आगे कुछ दिया ही नहीं तो डायरेक्टली ls का आ जाएगा। नहीं, अगर हमने ls के आगे कुछ ऑप्शन ही नहीं दिया, आगे हमने लोकेशन ही नहीं मेंशन किया कि किस डायरेक्टरी के अंदर का देखना है, तो ये कहाँ का दिखाई देगा? जहाँ पर ये जो लोकेशन है इस लोकेशन का डेटा दिखाई देगा। हाँ, उस लोकेशन का वही ना जो फर्स्ट वाला है। तो ये हर वक्त ये नहीं रहेगा ना, चेंज भी होगा, ऑब्वियसली होगा। जैसे कि देखो ls किया मैंने, अभी मैंने देखो ये आप ध्यान मत दो। अभी अगर मैंने पूछा आप कहाँ किस डायरेक्टरी के अंदर हो, आपको कैसे पता चलेगा? फिर समझ में आएगा कि आप यम कहाँ पर है। आया कन्फ्यूजन? तो आप यहाँ पे यम कहाँ पर है मुझे पता ही नहीं, यम कहाँ पर है। तो हमें देखने के लिए कमांड है pwd। क्या करना है? आप किस डायरेक्टरी के अंदर हो। अभी यहाँ पे टिल दिख रहा है क्या आपको? नहीं, ये लोकेशन चेंज हो गया। अभी किधर तो कौन से तो लोकेशन पर जाके आप हो, लेकिन आपको पता नहीं कि ये डायरेक्टरी अभी है कहाँ पर। तो आप क्या करोगे? यहाँ पे जाके pwd कमांड इस्तेमाल करोगे। तो pwd जैसे इस्तेमाल करोगे तो आपको दिखाई देगा /var के अंदर एक कैशे नाम की डायरेक्टरी है, कैशे के अंदर एक m नाम की डायरेक्टरी है, तो उसमें आप हो फिलहाल। आया समझ में? तो ये अभी दूसरा लोकेशन है। अभी यहाँ पे जाके देखूंगा मैं तो ये कहाँ किसमें का डेटा दिखाई देगा मुझे? यम डायरेक्टरी के अंदर का। आया समझ में? कि आप देख रहे हो किसका डेटा भी इस यम डायरेक्टरी के अंदर का। अगर मान लो मुझे क्या करना है, अभी मुझे देखना है var डायरेक्टरी के अंदर का डेटा, तो मैं यहाँ पे ls कर दूंगा और ls var कर दूंगा, तो दोनों का भी डेटा सेम ही दिखाई देगा। देखो
यहाँ पे मैं क्या कर रहा हूँ, पाथ दे रहा हूँ, यहाँ पे मैं कुछ बोल रहा हूँ नहीं, मतलब एक यहाँ का दिखाई देगा मुझे, आप जिस करंट लोकेशन पर हो उसी का डेटा दिखाई देगा। ऐसा में हमने अगर कहा कुछ मेंशन ही नहीं किया है यहाँ पर, ठीक है। साइली मैम समझते हैं ना, साइली यहाँ पे कौन सा समझते हैं? ऑनलाइन पे, ऑनलाइन भी है। सर ऑफलाइन और भी स्टूडेंट नहीं है? अभी वो सर पे डिपेंड है, आप मेरे पास कुछ नहीं, मुझे सिर्फ बोला जाता है कि ऑनलाइन स्टूडेंट कितने हैं? अभी एक मैम ही है, लोकल उनकी अभी अभी उनका भी नया नया एडमिशन हुआ है, ज़्यादा इंट्रोडक्शन नहीं हुआ, ठीक है। चलो बाद में बातें करते हैं, रिकॉर्डिंग चालू है, ठीक है। तो यहाँ पे देख लिया हमने एलएस किया, अभी हमने पीडब्ल्यूडी किया, तो हमें यहाँ पे समझ में आ रहा है कि हम किस लोकेशन पर हो, आप किस लोकेशन का डेटा देखना चाहते हो। तो आप देख सकते हो ऐसे मल्टीपल सारे ऑप्शंस है, क्या है आपके मल्टीपल सारे ऑप्शंस रहेंगे। एलएस करूँगा मैं तो मुझे डेटा दिखाई देगा। अगर मुझे यही डेटा मुझे अभी देखो यहाँ पे दिख रहा है मुझे रूट डायरेक्टरी के अंदर का डेटा, क्योंकि मैं अभी फिलहाल स्लैश रूट के अंदर हूँ। कैसे पता चलेगा मुझे, पीडब्ल्यूडी से। मैं अभी आपको सिर्फ आंखें बंद करके याद करना है कि रूट है तो रूट यूज़र का होम डायरेक्टरी क्या रहेगा, स्लैश रूट। लोकल यूज़र है तो लोकल यूज़र का रहेगा स्लैश होम स्लैश लोकल यूज़र का नाम, है ना, स्लैश यूज़र स्लैश होम स्लैश लोकल यूज़र का नाम, उसके अंदर हो गया। आप रूट के अंदर हो तो आप क्या पे रहोगे, सीधा सीधा स्लैश रूट के अंदर ही रहोगे हर वक्त। ये भी सिंबल दिख रहा है। अगर यहाँ पे चेंज हो गया, अभी मुझे समझो, मान लो क्या किया है मुझे, मैं डेस्कटॉप डायरेक्टरी के अंदर जा रहा हूँ, अभी मेरा लोकेशन चेंज होगा, मेरा लोकेशन चेंज हो गया। कहाँ पर है, क्या पर हूँ मैं, स्लैश रूट डायरेक्टरी के अंदर डेस्कटॉप नाम की डायरेक्टरी है। रूट के अंदर देखा था हमने, रूट के अंदर एक डेस्कटॉप नाम की डायरेक्टरी है, इस डायरेक्टरी के अंदर है अभी हम फिलहाल। ये आपको कैसा होगा, उसका लोकेशन चेंज होगा। अभी आप जो कुछ क्रिएट करोगे, जो कुछ बनाओगे, वो कहाँ पे बनेगा, अभी इस लोकेशन पे बनेगा, राइट। डेस्कटॉप नाम की डायरेक्टरी, जैसे कि हमारी क्या होती है, सी ड्राइव में हमने क्या किया है, मेरा अभी एक मेरा स्टडी का डेटा है, मेरा स्टडी नाम से मैंने एक फोल्डर बनाया, तो उसके अंदर अभी मेरे स्टडी के क्या रहेगी, अलग अलग सब्जेक्ट की फाइल्स रहेगी। जैसे कि मुझे देखो, मेरा केमिस्ट्री का एक है, फिजिक्स का एक है, बायोलॉजी का एक है, उसके अंदर फिर क्या रहेगी, फिजिक्स का चैप्टर 1, फिजिक्स का चैप्टर 2, चैप्टर 3 रहेगा। अलग अलग फोल्डर बना के रख दूंगा, जिससे मुझे एक आइडिया आ जाएगा कि ये मेरा चैप्टर 1 का नोट्स है, ये मेरा चैप्टर 2 का नोट्स है। तो मैं क्या कर रहा हूँ, पहले मैंने बनाया ये डायरेक्टरी, कौन से वाले, स्टडी नाम से। बाद में उसके अंदर मैंने बनाया फिजिक्स केमिस्ट्री मैथ, राइट। उसके अंदर मैंने चैप्टर वाइज बनाया। चैप्टर में अगर सब चैप्टर होंगे तो फिर उसके अंदर भी मैं जाके बनाऊंगा कि चैप्टर, ये चैप्टर है तो उसका चैप्टर 1, ये चैप्टर 2, मतलब पार्ट 1 पार्ट 2। आप कितना भी क्रिएट कर सकते हो, वो आप पे डिपेंड है ना। तो यही वैसे ही है, शुरुआत कहाँ से हो रही है इसकी, स्लैश से। उसके अंदर फिर अभी मल्टीपल डायरेक्टरी कितने भी बनने दो, सब कहाँ पे बनने वाले, स्लैश के अंदर ही बनने वाले। अभी मैंने जैसे स्टडी बनाई है तो स्टडी के अंदर मैं कितने भी डायरेक्टरी बना सकता हूँ। मेरा स्टडी क्या है, मेन डायरेक्टरी मेरे लिए, है ना। ऐसे आप क्या कर सकते हो, कितने भी फाइल्स, कितने भी डायरेक्टरीज बना सकते हो, ये आप पे डिपेंड है। अभी मैं डेस्कटॉप डायरेक्टरी पे अंदर जा रहा हूँ, तो मैं यहाँ पे जाऊँगा तो देखो, तो यहाँ पे क्या करना है मुझे, फाइल्स क्रिएट करनी है। क्या करनी है मुझे, कोई फाइल्स क्रिएट करनी है। तो फाइल्स क्रिएट करने के लिए हमें क्या करना है, यूज़ करना है कमांड TOUCH। क्या करना है, टच कमांड से आप क्या कर सकते हो, फाइल्स बना सकते हो। अभी मुझे यहाँ पे फाइल बनानी है, मैं क्या करूँगा, फाइल टच, और इसको नाम दे दूंगा। क्या नाम दूंगा मैं, चलो मैं इसको नाम देता हूँ एप्पल नाम। क्या कर रहा हूँ मैं, एक एप्पल नाम दे रहा हूँ उसको, राइट। तो ये एप्पल नाम से देखो यहाँ पे एक फाइल बन जाएगी। जैसे मैंने कमांड एग्जीक्यूट की, ऊपर एक एप्पल नाम से फाइल बन गई, है ना। वहाँ पे क्या करते थे हम, नोटपैड में कोई फाइल ओपन करो, उसमें कोई डेटा टाइप करो, बाद में सेव करो Ctrl+S से, और उसको नाम दो के सेव करो। यही प्रोसेस थी हमारी। लेकिन यहाँ पर वैसे नहीं है। देख लिया, आप क्या कर सकते हो, कमांड टाइप कर सकते हो, और कमांड टाइप करके उसको नाम देना है। यहाँ पे नाम नहीं, इसको बोलेंगे ये क्या है आपका नाम, फाइल का नाम, जो नाम से आपको फाइल बनानी है। क्या करनी है, जो नाम से आपको फाइल बनानी है वो नाम आपको यहाँ पे देना है। मुझे चाहिए किसी दूसरे नाम से, मैं क्या करूँगा, टच ABC नाम से एक फाइल चाहिए मुझे, राइट। दे सकते हो, बन जाएगी आपकी ABC नाम से एक फाइल बन गई। ऐसा समझ में।
अभी इस फाइल को डिलीट करना है तो आप क्या कर सकते हो, डायरेक्टली इसका इस्तेमाल कर सकते हो। हम क्या करते थे, पहले राइट क्लिक करते थे और डिलीट का ऑप्शन आता था हमें। यहाँ पे हमें वैसा कुछ है ही नहीं, ऑप्शन ही नहीं आएगा। क्या करना है, हमें वही चीज़ टर्मिनल के थ्रू करनी है। क्या करना है, उसके लिए कमांड यूज़ करनी है आर एम मतलब रिमूव। सिंपल जो आप बोलना चाहते हो वही कमांड है इसमें, रिमूव। क्या करना है आपको, ABC नाम की फाइल है, उसको डिलीट करना है, उसका नाम दे दो, राइट, और एंटर करना है। तो एंटर करते हो तो पूछेगा कि रिमूव रेगुलर एम्प्टी फाइल, ये आपकी फाइल एम्प्टी, उसको डिलीट करना है क्या। आप करोगे यस मतलब वाई मतलब यस, ये हो गया आपका डिलीट। आपने बोला कि मुझे क्या करना है, रिमूव एप्पल नाम की फाइल है, इसको डिलीट करना है, एंटर किया, यस किया, ये हो गया डिलीट। ठीक है, ये हो गया डिलीट। ऐसे आपको बनाना है, डिलीट करना है फाइल्स, सिंपल है। अभी आपको मल्टीपल फाइल्स बनानी है, एक ही नाम के मल्टीपल फाइल बना सकते हो, एक ही नाम के आप मल्टीपल फाइल बना सकते हो। देखो अभी मुझे क्या करना है, टच, मुझे क्या करना है, एप्पल, मुझे एप्पल नाम से 10 फाइल बनाने हैं। क्या बनाने, एप्पल नाम से 10 मतलब एप्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10, राइट ना, 1 2 3 अलग अलग बनेंगे। नाम तो उसका क्या रहेगा, एप्पल रहेगा, वो उसके मुझे 10 फाइल बनाने। तो मुझे क्या करना है, फिर यहाँ पे नाम देना है एप्पल, और यहाँ पे मुझे देना है सिंबल करली ब्रैकेट ओपन क्लोज। क्या करना है, करली ब्रैकेट ओपन क्लोज। आपको कितने बनाने हैं, 10। मुझे चाहिए 1 डॉट डॉट 10, डॉट दो ही आएंगे। हाँ, दो ही डॉट। यहाँ पे उसका इस चीज़ को बोलते हैं कमांड सिंटैक्स। क्या बोलेंगे इसको, कमांड का सिंटैक्स। जो कमांड 100 भी बनाना रहेगी तो भी डॉट दो ही आएंगे, 2 ही डॉट आएंगे। दिखाता हूँ मैं तुमको, देखो अगर मान लो, देखो यहाँ पे देखो, तो ये मैंने क्या किया, यहाँ पे करली ब्रैकेट, यहाँ पे स्पेस नहीं देना है हमें, ठीक है। आपका एप्पल नाम दिया है हमने, एप्पल नाम के साथ ही करली ब्रैकेट ओपन क्लोज साथ ही दिया है, और 1 डॉट डॉट 10 दिया है, 2 ही डॉट देना है। अगर सिंगल डॉट दोगे तो भी उसका मैं डिफरेंस आपको बताऊंगा। देखो मैंने क्या किया, यहाँ पे एंटर किया, तो जैसे मैं यहाँ पे एंटर करूँगा तो यहाँ पे आपके 10 फाइल बन गए, दिख रहे हैं यहाँ पे स्क्रीन पर। अगर आपको देखना है अभी आपके डेस्कटॉप नाम की जो डायरेक्टरी, इसके अंदर आपके फाइल बने हैं ना, कैसे देखेंगे हम, ls। तो आपको डेटा कहाँ का दिखाई देगा, अभी आप जिस डायरेक्टरी के अंदर हो, अभी फिलहाल आप कहाँ पे हो, डेस्कटॉप की ls कर तो यहाँ पे सिर्फ ls किया हो, तो मैंने वो डेटा मुझे कहाँ का दिखाई देगा, डेस्कटॉप के अंदर। 10 आपकी जो फाइल बनी होगी, करेक्ट, दिख रहा है। अभी मान लो आपको 500 फाइल बनानी है, क्या करना है आपको, 500 फाइल बनानी है। सर वो जो फाइल बनाने के लिए अपन ने किया था डेस्कटॉप के बाद, वो ब्रैकेट के अंदर क्या था, 1 डॉट डॉट 10 नहीं रेंज, एप्पल भी लिखा था। हाँ एप्पल पहले लिखा था, ये देखो ये है कमांड, टच एप्पल करली ब्रैकेट ओपन क्लोज 1 डॉट डॉट 10। अगर मान लो आपने क्या किया है, 1 डॉट की जगह आपने क्या दिया है, 1 डॉट दिया, तो ये 10 फाइल नहीं बनेगी, सिंगल उसी नाम की एक फाइल बनेगी जो नाम दिया आपने। तो मान लो आपने क्या किया, 3 डॉट दिए, तो ये 3 डॉट की एक फाइल बनेगी, देखो यहाँ पे दिख रहा है। तो कमांड इसमें क्या होता है, लिनक्स में कमांड का सिंटैक्स, क्या बोलते हैं उसको, कमांड सिंटैक्स। जिस फॉर्म में कमांड को बनाया है उसी फॉर्म में हमें क्या करना है, कमांड को यूज़ करना है, राइट। यहाँ पे बोला है 2 डॉट, तो हमें क्या करना है, 2 डॉट ही यूज़ करना है, तभी जाके आप मल्टीपल रेंज में फाइल बना पाओगे। क्या कर पाओगे, रेंज में फाइल बना पाओगे। अभी देखो मैंने देखा कि आरएम से मैं क्या कर रहा हूँ, रिमूव कर रहा हूँ। मैं क्या कर रहा हूँ, एप्पल 1 ये जो फाइल है, यहाँ पे मैंने देखा एप्पल से नाम से फाइल बन गए 1 2 10 9 ऐसे मल्टीपल फाइल्स बन गए, राइट। अभी मैं इसको डिलीट कर रहा हूँ, आरएम एप्पल, और मैंने दिया यहाँ पे करली ब्रैकेट, ये नाम की फाइल दी मैंने, मुझे इसको डिलीट करना है। तो ये बोल रहा है मुझे कि डिलीट करना है, तो आपको यस प्रेस करो। तो ये हर वक्त आपको क्या करना पड़ रहा है, यस प्रेस करना पड़ रहा है, तभी जाके आपकी फाइल क्या हो रही है, यहाँ पे डिलीट हो रही है, बराबर है। हर वक्त क्या करना पड़ रहा है आपको, यस करना पड़ रहा है। मान लो मेरे पास ये भी 10 फाइल ही है, इसलिए मैं यस कर पा रहा हूँ। समझो कि अभी मैं क्या कर रहा हूँ, टच एप्पल, मैंने क्या किया, एप्पल, मैंने क्या किया, एप्पल, और यहाँ पे उसको नाम दे दिया, मैंने करली ब्रैकेट ओपन किया और मैंने यहाँ पे उसको नाम दिया
11 से लेके मुझे चाहिए 500 फाइल। क्या चाहिए मुझे? 500 फाइल चाहिए, राइट। अभी इसको मुझे क्या करना है, मैंने बनाया, ये बन गए। कितने जल्दी बन गए? हमें ये विंडोज़ में ऑप्शन अवेलेबल है क्या? विद इन सेकंड आपके 500 फाइल बन गए। क्या बन गए आपके? 496 इतने फाइल्स आपके क्या हो गए? क्रिएट हो गए। आपके 500 फाइल। अभी ये 500 फाइल आपको डिलीट करना है और आपको बोला, आपको पता है कि RM-F करना है, सॉरी RM और मैंने क्या किया यहाँ पे एप्पल दिया। अब इसको मुझे डिलीट करना है। अभी आपको क्या करना है? 500 फाइल डिलीट करनी है। तो आपने क्या किया? यहाँ पे स्टार लगा दिया। तो इसका मतलब क्या होता है? जितने भी एप्पल नाम से शुरुआत होंगी फाइल की, भले वो 1 से लेके 500 तक रहने दो, ये क्या होने चाहिए? डिलीट होनी चाहिए। तो स्टार का मतलब होता है ऑल। क्या होता है? स्टार का मतलब होता है ऑल। क्या होता है? स्टार का मतलब होता है ऑल। तो आप यहाँ पे RM करते बैठोगे तो आप यहाँ पे सिर्फ यस 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 500 बार करते बैठोगे, ये थोड़ा सा इरिटेट होगा, हो सकता है यस 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 करना इरिटेट होगा। तो हम क्या करते हैं, इससे बचने के लिए, अगर हम 100% श्योर है और जिस लोकेशन पर आपके फाइल्स है उसी लोकेशन पर आपको एक्टिविटी करनी है, मेरा वर्ड सुनो, जिस लोकेशन पर आप हो उस लोकेशन पर ही आपको वो एक्टिविटी करनी है। जैसे कि अभी मेरा लोकेशन pwd/desktop के अंदर है और मेरे 500 फाइल डेस्कटॉप डायरेक्टरी के अंदर ही है ना। डेस्कटॉप डायरेक्टरी के अंदर ही मेरे क्या है? टोटल 500 फाइल है। ये मुझे रीड करना है तो मैं क्या करूँगा? -f लगा दूंगा। RM-f क्या करूँगा? RM-f लगा दूंगा तो मुझसे उससे पता चल जाएगा। एक ही मिनट, अभी देखो। तो यहाँ पे मैंने क्या किया? F लगा दिया। F का मतलब होता है फोर्सफुली रीड करना। क्या होता है? F का मतलब होता है फोर्सफुली रीड करना। तो मैंने क्या किया? हाँ, विथ हाइफन के बाद स्पेस नहीं है। RM-F क्या है? RM-F एप्पल और मैंने लगा दिया स्टार। क्या किया मैंने? स्टार लगा दिया। तो देखो यहाँ पे हमें यस नो पूछेगा नहीं, पूछ लेगा यस और नो। डायरेक्टली आपके एप्पल नाम से जितने फाइल थे वो डिलीट हो गए एक ही कमांड में। क्या हो गए? एक ही कमांड में आपके पूरे के पूरे फाइल्स डिलीट हो गए। ठीक है, तो ये थे RM-F मतलब फोर्सफुली डिलीट करना। उसमें अभी यस नो की ज़रूरत नहीं होगी, डायरेक्टली वो आपको पूछेगा ही नहीं, तो वो डायरेक्टली क्या कर देगा? ये फाइल्स डिलीट कर देगा RM-F से। ठीक है, उसके बाद हमने देखे थे कुछ ऑप्शंस RM-F। अभी हमने देखा फाइल बनाने के, एक फाइल बनाई हमने, मल्टीपल फाइल भी बनाई। क्या कि हमने एक फाइल बनाया, एक मल्टीपल फाइल भी बनाया हमने। तो आगे अभी देखते हैं हम आगे जाके एक डायरेक्टरी बनाना। क्या करते हैं? एक डायरेक्टरी बनाना। तो डायरेक्टरी बनाने के लिए कमांड होता है mkdir। क्या होता है? डायरेक्टरी बनाने के लिए mkdir का मतलब होता है मेक डायरेक्टरी। क्या होता है? मेक डायरेक्टरी। तो हम क्या करेंगे? mkdir का इस्तेमाल करके कमांड बनाएंगे। इसको क्या करना है? मुझे एक नाम देना है। तो मैं क्या करूँगा? इसको नाम दूंगा पाइनएप्पल। क्या करते हैं? इसको एक नाम देते पाइनएप्पल। तो यहाँ पे आपकी स्क्रीन पे दिखाई देगी आपको एक पाइनएप्पल नाम से एक डायरेक्टरी बन गई। क्या बन गई आपकी? पाइनएप्पल नाम से एक डायरेक्टरी बन गई। अभी उस डायरेक्टरी के अंदर क्या डेटा है कैसे दिखाई देगा हमें? कैसे देखेंगे हम उसको? पाइनएप्पल के अंदर क्या डेटा है कैसे पढ़ेंगे हम? तो डेटा, एक डायरेक्टरी के अंदर का डेटा रीड करने के लिए हमें क्या करने वाले? ls कमांड का इस्तेमाल करने वाले। तो यहाँ पे देखेंगे हम उसको पाइनएप्पल नाम देंगे। उस डायरेक्टरी के अंदर का डेटा देख रहे हैं, तो इस डायरेक्टरी के अंदर कुछ है क्या? कुछ भी नहीं। अभी मुझे उस डायरेक्टरी के अंदर कुछ फाइल बनानी है, तो मैं क्या करूँगा? यहाँ पे टच उस डायरेक्टरी का यहाँ पे नाम दूंगा पाइनएप्पल। तो पाइनएप्पल के अंदर जाके बनेगी एक फाइल नाम की फाइल। यहाँ पे देखेंगे हम उसको, चलो AAA नाम से एक फाइल बनाऊंगा मैं। तो ये यहाँ देखो, अभी आपके पाइनएप्पल नाम के एक जो डायरेक्टरी है उस डायरेक्टरी के अंदर क्या है? आपका AAA नाम से क्या बन गया है? फाइल बन गया। ठीक है, तो ये होता है। अब इसको डिलीट करना है तो हम डिलीट भी कर सकते हैं, जैसे कि RM-dir। ये क्या बोल रहा है? फेल टू रिमूव डायरेक्टरी बिकॉज इस डायरेक्टरी के अंदर क्या है? फाइल्स है, इसलिए रीड नहीं कर पा रहे। अगर हम RM का इस्तेमाल करेंगे और पाइनएप्पल दे देंगे तो ये क्या बोलेगा?
पाइनएप्पल कैन नॉट रिमूव पाइनएप्पल इज अ डायरेक्टरी। क्या है ये डायरेक्टरी है, इसकी वजह से हम सिर्फ आर एम कमांड का इस्तेमाल नहीं कर पाएंगे वो डायरेक्टरी के डिलीट करने के लिए। अगर हमने एफ भी लगा दिया यहाँ पे साथ में, क्या किया हमने साथ में एफ भी लगा दिया तो भी डिलीट नहीं होगा, क्योंकि ये डायरेक्टरी है, फाइल नहीं है। फाइल रहेगी तो ही सिर्फ rm-f से डिलीट कर पाओगे। क्या कर पाओगे, फाइल रहेगी तो ही सिर्फ rm-f से डिलीट कर पाओगे, और डायरेक्टरी है इसकी वजह से हम उसको डिलीट नहीं कर पा रहे। ठीक है, अगर डायरेक्टरी डिलीट करना है आपको तो आप कर सकते हो rm-r और स्पेस पाइनएप्पल। क्या रहेगा, rm-r और पाइनएप्पल। तो ये बोलेगा कि पाइनएप्पल डायरेक्टरी में आप जाना चाहते हो, यस। और आगे बोल रहा है कि पाइनएप्पल के अंदर एक एम्प्टी फाइल है, उसको डिलीट करना है आपको। यहाँ पे दिखाओ, यहाँ पे पढ़ना है बराबर से। rm रिमूव यूज़ किया जा रहा है किस पे, रिमूव रेगुलर एम्प्टी फाइल। कौन सा वाला, ट्रिपल ए नाम का फाइल डिलीट कर रहे हैं, यस करना है आपको। उसके बाद अभी आपको पूछ रहा है कि रिमूव डायरेक्टरी पाइनएप्पल, आपको रिमूव डायरेक्टरी पाइनएप्पल भी करनी है क्या, यस। तो ये पाइनएप्पल भी डायरेक्टरी क्या हो जाएगी आपकी, डिलीट हो जाएगी। mkdir मैंने फिर से एक डायरेक्टरी बनाई है पाइनएप्पल, वो मेरी डिलीट हो गई थी, मैंने फिर से एक डायरेक्टरी बनाई एलएस करके। डेस्कटॉप के अंदर ही मैंने क्या किया, पाइनएप्पल नाम से डायरेक्टरी बनाई। अभी उसके अंदर भी मुझे क्या करना है, कुछ डायरेक्टरी में के अंदर फाइल बनानी है। तो मैं क्या करूँगा, उसका नाम दे दूँगा फाइल, और उसके अंदर ये स्लैश मतलब है क्या है, उसी डायरेक्टरी के अंदर बनाना है मुझे, राइट। इस स्लैश का मीनिंग क्या होता है, उस डायरेक्टरी के अंदर मुझे बनाना है क्या, ABC नाम से एक फाइल बनाई मैंने, देख रहा हूँ मैं पाइनएप्पल के अंदर ABC नाम से डायरेक्टरी। तभी उस डायरेक्टरी के अंदर मुझे डेटा डिलीट करना है, और डायरेक्टरी डेटा डिलीट करना है। तो मैं क्या करूँगा, सीधे से rm और f का इस्तेमाल कर रहा था, मतलब rm-r। डायरेक्टरी डिलीट करने के लिए क्या करना है हमें, rm-r का इस्तेमाल करना है। किया था हमने अभी थोड़ी देर पहले, लेकिन अभी वो फोर्सफुली डिलीट होना चाहिए, हमें यस नो पूछना नहीं चाहिए। ये हमें यहाँ पे क्या किया था, यस और नो पूछ रहे थे यहाँ पे, देखो है ना। अभी यहाँ पे यस नो कुछ भी नहीं पूछेगा, सीधा सीधा आपकी पाइनएप्पल नाम की डायरेक्टरी डिलीट हो जाएगी। तो हम एक ही कमांड याद कर सकते हैं फाइल डिलीट करने के लिए, क्या करेंगे, rm-f, राइट। डायरेक्टली फाइल रहने दो या डायरेक्टरी रहने दो, अब दोनों को भी डिलीट करने के लिए आप एक ही कमांड यूज कर सकते हो। जैसे कि ls लावाटेक के अंदर कुछ है क्या, कुछ भी नहीं है। मैंने क्या किया, टच नाम से एक एप्पल नाम से एक फाइल बनाई। यहाँ पे एक फाइल है, एक डायरेक्टरी, क्या है, एक फाइल है, एक डायरेक्टरी। तो मैं यहाँ पे rm-rf दोनों को भी क्या करूँगा, एक लावाटेक डायरेक्टरी को डिलीट करूँगा, तो ये डिलीट हो गई। और मैं यहाँ पे rm-rf एप्पल नाम की जो फाइल है इसको भी डिलीट करूँगा, ये दोनों भी क्या हो गए मेरे डिलीट। तो ये है फाइल्स को डिलीट करना, डायरेक्टरी डिलीट करना। अभी मल्टीपल डायरेक्टरी भी रहने दो आपकी, क्या रहने दो, मल्टीपल डायरेक्टरी। सेम प्रोसेस, वही कमांड यूज करना है, mkdir मुझे क्या करना है, एप्पल 1.10। तो आपके एप्पल नाम से क्या हो गए, 1 से लेके 10 तक क्या हो गए, आपके डायरेक्टरीज क्रिएट हो गए। सेम सिंटैक्स सेम है आपका, डबल डॉट और रेंज कितना है आपको, कितने चाहिए। इसके बाद आपने डायरेक्ट एंटर करना है क्या? हाँ, एंटर ही करना है, जो कुछ एक्टिविटी करना है हमें सिर्फ एंटर करना है। और फिर नहीं, ये फिर ls वाला जो नीचे आया है, तो ये ls आउटपुट है, इस डायरेक्टरी के अंदर मैंने mkdir एप्पल नाम से फाइल डायरेक्टरी बनाई ना, ओके। mkdir मैंने यहाँ पे यूज़ किया और एंटर किया। एंटर करने के बाद क्या हुआ, मुझे यहाँ पे यस, उसके बाद मैंने देखा कि ls से क्या है उसके अंदर डेटा, तो मैंने यहाँ पे देख लिया कि एप्पल नाम से इतने सारे फाइल्स बन गए, क्या बन गए, इतने सारे डायरेक्टरी बन गए। ये आपको लॉन्ग लिस्ट फॉर्म में देखना है तो आप इसको ls-l करोगे, लॉन्ग लिस्ट फॉर्म में दिखाई देगा आपको, ls-l करोगे। आपको देखना है कि टाइम के हिसाब से कौन सी फाइल कब बनी है, तो ls-t करोगे, ये टाइम के हिसाब से बनेगी। आपको टाइम कौन से टाइम क्या हुआ है क्या नहीं, आपको उसको रिवर्स ऑर्डर में देखना है तो आप ls-r करोगे, तो आपको यहाँ पे 9876541 ये रिवर्स ऑर्डर में दिखाई देगी। ठीक है, अगर आपके यहाँ पे डायरेक्टरी के अंदर कुछ हिडन फाइल्स वगैरह है तो देखो ls- कर रहा हूँ, इतने सारे दिख रहे हैं, तो वही मुझे हिडन देखना है तो ls- ये करूँगा तो मुझे इतने सारे हिडन फाइल्स डायरेक्टरी दिखेंगे। तो हिडन फाइल्स हिडन डायरेक्टरीज है इसमें, तो कैसे पहचानेंगे, जिसके शुरुआत में डॉट आ रहा है तो वो क्या है, हमारे हिडन फाइल्स और हिडन डायरेक्टरीज है। ये मेरा हिडन डायरेक्टरी है, ये मेरा हिडन फाइल्स है। कैसे पता चल रहा है मुझे, इस डायरेक्टरी और इस फाइल के शुरुआत में क्या दिख रहा है, मुझे डॉट दिख रहा है, तो मैं इससे आइडेंटिफाई करूँगा कि ये क्या मेरे हिडन फाइल्स है।
जो भी फाइल के शुरुआत में आपने डॉट लगा दिया, वो क्या बन जाएगी, आपकी हिडन फाइल बन जाएगी। जैसे कि मान लो मैंने क्या किया, टच डॉट वी के नाम से मैंने एक फाइल बनाई। क्या कर रहा हूँ, मैंने एक वी के नाम से मैंने फाइल बनाई और मैं जाके देख रहा हूँ एलएस कर रहा हूँ, तो मैंने तो बनाई वी के नाम से फाइल, तो दिख रहा है कि यहाँ पे वी के नाम से कोई फाइल। अगर मैं एलएस हाइफन ये करूँगा तो यहाँ पे आपको दिखाई देगी वी के नाम से फाइल। ये क्या हो गई, आपकी हिडन फाइल में जाके बस चुकी है। आप नॉर्मल हिडन फाइल भी डायरेक्टली क्रिएट कर सकते हो। यहाँ पे क्या कर सकते हो, डायरेक्टली हिडन फाइल क्रिएट कर सकते हो। इसको डिलीट करना है तो कैसे करूँगा मैं, rm-rf डॉट वी के, तब जाके ये क्या हो जाएगी, यहाँ से डिलीट हो जाएगी एल एस हाइफन से। देखो यहाँ से वी के डिलीट हो गई। तो ये सारे कुछ ऑप्शन है इसके, आपको इसको ऐसे यूज़ करना है। ठीक है, क्या समझ में? सायली मॅम, तुमच्यासाठी ते सगळं रिव्हिजन झालं सगळं एक वेळेस?